पवार आहे आणि आपण आज सर्व इथे Zoom वरती तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये तुम्ही कशा पद्धतीने एक ॲज अ ॲडवायझर म्हणून आणि कशा पद्धतीने चांगलं अर्निंग करू शकता ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी माझे गुरु, माझे मेंटॉर मी खरंच त्यांना देव मानतो. कारण मी सुरुवातीपासून एक ॲज अ पार्ट टाईम म्हणून मी इथे काम चालू केलं होतं, की ₹100 माझा पहिला पेमेंट होता मागच्या वर्षी आणि आता 22,000 पर्यंत मी पोहोचलेलो आहे. आणि ज्यांच्या सपोर्ट मार्गदर्शनामुळे मी पोहोचलेलो आहे. अशा सरांना मी रिक्वेस्ट करतो, त्यांचा वेळ काढून घेतलेला आहे तुमच्यासाठी आणि तुम्हालाही तेच मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने चांगलं अर्निंग करू शकता ह्यासाठी सरांना मी रिक्वेस्ट करतो आणि आमच्या खूप कमी काळामध्ये 3 ते 3.5 वर्षामध्ये सरांनी ॲज अ ॲडवायझर म्हणून काम चालू केलं होतं आणि सर आज सोसायटीच्या एव्हीसी ह्या पदावरती आहेत. तर सरांना रिक्वेस्ट करतो, की सर तुम्हाला विनंती करतो, की सर पुढे तुम्ही तुमचा सेशन आहे तो कंटिन्यू करावा आणि प्रत्येकाने आपला माईक हा म्यूट करून ठेवा आणि आयुष्यातला 1 ते 1.5 तास असा द्या. पूर्ण शांत मन लावून ऐका. तर तुम्हाला करियर प्लॅनिंग समजून जाईल. थँक यू सर. Good morning, all. गुड I मॉर्निंग hope. सर. Good morning, all. Good Thank morning, you, sir. Sangram. All good morning. So, thank you so much, Sangram, for inviting me. आणि तुम्ही सगळे सेफ असाल, घरी बसून तुम्ही व्यवस्थित असाल ही अपेक्षा करतो. आणि आजचा जो ॲडवायझर प्लॅन आहे त्याला मी सुरुवात करतो. मी माझ्या जर्नीपासून थोडी सुरुवात करेल आणि ज्या व्यक्तींनी या बिझनेसमध्ये मला आणलं आणि आज ही ॲडवायझरची जी संधी दिली त्यांच्या सगळ्यांचं मी खूप खूप मनापासून आभारी आहे. सो पहिल्यांदा मी माझे अपलायन विकास वाडकर यांना थँक्यू बोलेल की यांनी मला हा बिझनेस दाखवला. त्याच्यानंतर माझे जे सुपर अपलायन आहेत ज्यांनी मला वेळोवेळी गाईड केलं, सुनील गोळे सर यांना सुद्धा मी थँक्यू बोलेल. आपल्या कोपरखेडणा ब्रांचचे ब्रांच हेड आणि आपल्या सोसायटीचे व्ही काउन्सिलर संतोष वाडकर सर हे माझे गुरु आहेत, माझा मोठा भाव आहे. यांना सुद्धा मी धन्यवाद देईल कारण त्यांनी मला या इंडस्ट्रीमध्ये मला उभं केलं. ज्यांनी मला एक चांगला पैसा कमवायची संधी दिली त्यांना संतोष सरांना मी खूप मनापासून धन्यवाद देईल. माझे सुपर अपलायन आहेत संतोष सपकाळ सर, राहुल वाडकर सर जे आपल्या सोसायटीचे व्ही काउन्सिलर आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून थँक्यू बोलेल. आणि माझे गुरु, माझे मेंटॉर ज्यांना मी इन्स्पिरेशन मानतो सचिन वाडकर सर आणि माझं रोल मॉडेल सुनील दुधाने सर यांना सुद्धा मी थँक्यू बोलेल की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली लोकांना प्रेझेंट करण्यासाठी. आणि आपल्या RDXचे हेड राहुल देसाई सर यांना सुद्धा मी मनापासून थँक्यू बोलेल. आपल्या सोसायटीचे चेअरमॅन अँड डायरेक्टर कपिल सर आणि गुरमीत सर यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद बोलेल की ही सगळी जी मोठी ऑर्गनायझेशन आहे यांची ही जी अपॉर्च्युनिटी आहे ही आपल्यापर्यंत मिळाली यांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा मी थँक्यू बोलेल आजच्या दिवसासाठी, ज्यांच्यामुळे आज मी हा दिवस बघतोय. आणि आपल्या सोसायटीचं जे ब्रेन आहे ज्याच्यामध्ये पैशाची जी मॅनेजमेंट केली जाते ते व्यक्ती जो हा सगळा फंड मॅनेज करतात, क्रांती सरांना सुद्धा मी मनापासून थँक्यू बोलेल. आज त्यांच्यामुळे ही संधी आपल्याला भेटते. सो मित्रांनो, आजचा जो पण काही 1-1.5 तासाचा प्लॅन असणार आहे हा खूप तुम्हाला आयुष्यामध्ये किंवा तुम्ही जेव्हा काम स्टार्ट करताय तर त्याच्यासाठी खूप उपयोगी असेल आणि याच्यातून तुम्ही चांगली अर्निंग करू शकता. माझ्यापासून तुम्हाला जे पण अर्निंग करण्यासाठी लागणारे जे नॉलेज आहे हे मी देईन तुम्हाला आणि तुम्ही हे शांततेने ऐकावं अशी माझी इच्छा आहे. सो सुरुवातीला मी माझी छोटीशी जर्नी सांगेल की या इंडस्ट्रीमध्ये मी कशी सुरुवात केली, मी कसे पैसे कमवायला लागलो. मी पण तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य घरातला मुलगा होतो आणि सर्वसामान्य ते आज एका वेगळ्या लेवलला मी पोहोचण्याचा जो प्रवास आहे हा तिरुमलामध्ये कसा घडला हा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी राहायला नेरूळ आहे आणि गेले 25 ते 26 वर्ष झालं मी आज नवी मुंबईमध्ये आहे. आणि माझा जो शाळेचा जो प्रवास आहे हा नवी मुंबईमध्ये झाला. 1ली ते अगदी 10वी पर्यंत शिक्षण माझं इथेच झालं. शाळेमध्ये फारसा मी हुशार नव्हतो, चांगले मार्क नव्हते, तर माझं शिक्षण फक्त 10वी पर्यंतच झालं. त्याच्यानंतर मी जॉबला सुरुवात केली. वयाच्या 16व्या वर्षापासून जॉब करत होतो साइड बाय साइड.
ती जी जर्नी आहे, माझी 9 वर्षाची जी जर्नी आहे, ही जॉबमध्ये आहे आणि त्याच्यामधून माझा सुरुवातीचा जो जॉब आहे, ₹1600 पासून सुरू झाला आणि शेवटचा जॉब 2017 ला हा मी सोडून टाकला. तेव्हा माझी लास्ट इन्कम होती ₹22,000 पर मंथ. जेव्हा मी माझी जर्नी 9 वर्षाची कंप्लीट केली जॉबमध्ये, तेव्हा मला खूप साऱ्या मेहनतीचा सामना करावा लागला. खूप साऱ्या डिफिकल्टी माझ्या समोर आल्या. त्याच्यामधून सुद्धा म्हणजे तुम्ही जॉब करून सुद्धा तुमच्या हातामध्ये जी इन्कम राहते ती झिरो राहते बिकॉज ऑफ जॉबमध्ये आपण आपल्या फक्त गरजा पूर्ण करत असतो आणि माझं सुद्धा मित्रांनो तसंच होत होतं. मी माझ्या फक्त गरजा पूर्ण करत होतो, पण माझ्या लाईफ मधली जी पण स्वप्न आहेत ती तशीच राहत होती. सो मला ही संधी 2016 ला आली आणि 2016 ला विकास वाडकर सर माझ्या घरी आले. त्यांनी मला ह्या सगळ्या सोसायटीचं प्रेझेंटेशन दाखवलं. मला बघताच क्षणी खूप आवडलं हे प्रेझेंटेशन बिकॉज ऑफ याच्यामध्ये तुम्ही जॉब ते बिझनेसमॅन हा जो प्रवास आहे, हा कुठलीही न इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही करू शकता आणि ऑलरेडी मी बिझनेस माइंडेड होतो. मला जॉबमध्ये कधी मन लागलंच नव्हतं. मी ऑलरेडी बिझनेस करून लॉसमध्ये घालवलेले. त्याच्यामुळे बिझनेसची जी अहमियत आहे किंवा बिझनेस ची जी व्हॅल्यू आहे ही मला माहित होती. त्याच्यामुळे मी बिझनेसला सुरुवात करायची म्हणून मी माझी स्वतःची पहिल्यांदा आर-डी आणि स्वतःचा शेअर्स घेतला आणि मी माझी जर्नी स्टार्ट केली. पण मित्रांनो कोणीही व्यक्ती जेव्हा तुम्हाला सांगतो, जीव तोडून सांगतो, माझ्या अप्लायनी सुद्धा जीव तोडून सांगितलेलं. पण मला पहिल्या 6 महिन्यामध्ये एवढं जास्त पटलं नव्हतं. त्यांनी दरवेळी मला फॉलोअप घ्यायचे. मी त्यांना टाळाटाळ करायचो. मी सांगायचो मी इकडे बिझी आहे, तिकडे बिझी आहे, जॉबमध्ये बिझी आहे. पण मित्रांनो मी माझ्या लाईफच्या सक्सेसला डिले करत होतो. मी माझ्या लाईफमध्ये जो सक्सेस येणार होता त्याला मी स्वतः टाळत होतो. त्याच्यानंतर मी 2017 ला ॲक्चुअलमध्ये ह्या बिझनेसची सुरुवात केली. 2017 मे मध्ये आपल्या सोसायटीचा जो अॅन्युअल फंक्शन होतो, याच्यामध्ये मला इन्व्हाईट केलं आणि इन्व्हाईट केल्याच्या नंतर ते सगळं जे माहोल बघितलं, सगळे पॉझिटिव्ह लोकं, एकमेकांना इन्स्पायर करणारी लोकं, याच्यामध्ये मला असं कुठेतरी वाटलं, की यार ही जी लोकं आहेत, ही सतत मोटिव्हेशन, इन्स्पायरिंग आहेत, हॅपी आहेत, तर आपल्याला या लोकांबरोबर राहायला खूप आवडेल आणि कारण तुम्ही जर बघितलं, तर यांची गुड अर्निंग सुद्धा याच्यामध्ये मॅटर करते. फक्त गोड बोललं किंवा हॅपी राहिलं की तुमची अर्निंग होते असं नाहीये. तर त्यांची अर्निंग पण चांगली होती आणि एका वेगळ्या लेव्हलला ही लोकं होती. तर मला यांच्यासोबत राहायला आवडलं. त्या दिवशीचा मी इव्हेंट बसलो आणि माझ्या लाईफची जी टी-टी-एम-एचची सुरुवात आहे, माझी 2017 पासून तिथून सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा माझे सर्व मेंटॉर, माझे गुरु आहेत, त्यांना मी धन्यवाद बोलेल. कारण एक छोट्या वर्गातला मुलगा आज एका वेगळ्या लेव्हलला आज मी गर्व वाटतो मला, की आज ही ऑर्गनायझेशनच्या कमिटीमध्ये मी आहे, असोसिएट व्ही काउन्सिलरपदी. तर मला स्वतःला अभिमान वाटतो, की हा जो प्रवास आहे, हा माझ्या प्रवासामध्ये एवढी सगळी लोकांनी मला मदत केली. सो वन्स अगेन सगळ्या मेंटॉरला मी थँक यू बोलेल आणि आजची जी संधी आहे, मी जी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे, याच्यामध्ये जे पण काही श्रेय आहे, हे माझ्या सगळ्या मेंटॉर, माझे सीनियर आहेत त्यांचं आहे. कारण यांच्याकडून जे पण मी शिकलोय, ते मी तुम्हाला आज प्रेझेंट करणार आहे. सो सगळ्यांचं तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सहर्ष स्वागत आहे आणि थोडा सुद्धा वेळ न घालवता आपण आज प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. ओके. सो जस्ट अ मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसते? सो ज्या सोसायटीमध्ये तुम्ही करियर प्लॅन ॲज अ करियर प्लॅन म्हणून जर बघत असाल, त्या सोसायटीचं नाव काय आहे? तर त्या सोसायटीचं नाव आहे तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आता या नावामध्ये खूप साऱ्या लोकांना शंका येते, की तिरुमला म्हणजे साऊथ वगैरे किंवा
त्या साईडची वगैरे आहे का? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही सोसायटी जी आहे ही कुठल्याही साऊथ किंवा तिरुपती बालाजी संस्थांशी आपलं कुठल्याही प्रकारचं संबंध किंवा कनेक्शन नाहीये. ही मूळची मुंबईची आणि महाराष्ट्रातली क्रेडिट सोसायटी आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर नावामध्ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे. मल्टी स्टेट म्हणजे काय? तर मल्टी स्टेट म्हणजे बहुराज्य क्रेडिट सोसायटी. आता सोसायटीच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर 3 प्रकारच्या सोसायटी येतात. जसं तुम्ही ऐकलं असेल, पतपेढी, पतसंस्था आणि मल्टीस्टेट मल्टीपर्पज. या 3 भागामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. तर पहिली जी संस्था आहे तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. मल्टीस्टेट म्हणजे बहुराज्य क्रेडिट सोसायटी, जी सगळ्या राज्यांमध्ये जाऊन आपल्या शाखा टाकू शकतात. ओके. त्याच्यानंतर जो पण प्रकार येतो क्रेडिट सोसायटीचा, ज्याला पतपेढी पतसंस्था बोलतात, हा जो प्रकार आहे हा फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे. आणि ज्या मल्टीस्टेट आहे हे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही काम करू शकतात. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन दिसत असेल. आपलं जे रजिस्ट्रेशन आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर झालेलं आहे. म्हणजे आपली सोसायटी कुठल्याही प्रायव्हेट प्रकारची क्रेडिट सोसायटी नसून ही सेंट्रल गव्हर्नमेंट अथॉराइज क्रेडिट सोसायटी आहे. आणि त्याच्या खाली जस्ट लगोलग रजिस्ट्रेशन नंबर दिलाय. रजिस्ट्रेशन नंबर आहे हा पाठ असणं, हा माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही व्यक्तीला प्लॅन प्रेझेंट करणार तेव्हा हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे MSCSCR 784/2013. ओके. सो प्रेझेंटेशन आपण पुढे करूया. ओके. सो लेफ्ट साइडला तुम्हाला सोसायटीचा आपल्या लोगो दिसत असेल. सॉरी, लेफ्ट साइडला तुम्हाला आपल्या सोसायटीचा लोगो दिसत असेल. देन राईट साइडला जो आहे हे आपल्या सोसायटीमध्ये एक ग्रुप आहे ज्याचं नाव आहे RDX. त्या ग्रुपमध्ये आपण बिलॉंग करतो. आपल्या सोसायटीमध्ये टोटल 5 ग्रुप आहे. त्यापैकी आपला जो ग्रुप आहे हा RDX आहे. नावामध्ये मित्रांनो RDX आहे म्हणजे आपला जो ग्रुप आहे खूप पॉवरफुल, इन्स्पिरेशन आणि डिसिप्लिन युक्त आहे. त्याच्या नावामध्येच आहे RDX. सो मी तुमचं परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर लोक जी इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे तुम्हाला ॲज अ करिअर प्लॅन सोसायटीमध्ये स्टार्ट करायचे तर ही फायनान्स इंडस्ट्री आहे. म्हणजे या क्षेत्रामध्ये माहिती असणं गरजेचं आहे की लोक कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करतात. तर सगळ्यात मोठा जो वर्ग आहे हा बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आता लोक बँकवरती का विश्वास ठेवतात? कारण बँकचं जे कंट्रोल आहे हे RBIच्या अंडर येतं. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI जी आहे ही बँकांना कंट्रोल येतो. ज्या पण संस्थेच्या मागे बँक असा शब्द लिहिलेला आहे त्याचं कंट्रोल किंवा अथॉरिटी बॉडी आहे RBI. त्याच्यानंतरचा जो प्रकार येतो इन्शुरन्स. इन्शुरन्सला कोण कंट्रोल करतं? तर इन्शुरन्सला IRDA कंट्रोल करतं. IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अँड अथॉरिटी. ही जी ऑर्गनायझेशन आहे ही इन्शुरन्स ज्या पण कंपन्या आहेत जसं LIC आहे आणि अजून कुठल्या आहे. इन्शुरन्स बोललं की आपल्या तोंडावरती नाव आहे LIC. जर इन्शुरन्स कंपन्यांचं जर कंट्रोलर बॉडी बघितली तर IRDA आहे. त्याच्यानंतर कुठे लोक इन्व्हेस्टमेंट करतात? तर शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये पण लोक इन्व्हेस्टमेंट करतात. आता याचा कंट्रोलर कोण आहे? तर याचा कंट्रोल आहे SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड याच्यावरती लोक विश्वास ठेवतात कारण त्यांना गव्हर्नमेंटची एक ऑथेंटिक बॉडी आहे ती त्याला कंट्रोल करते. त्याचं नाव आहे SEBI. त्याच्यानंतर लोक NBFC मध्ये सुद्धा लोक इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. ही कोणाच्या अंडर येते? तर ही पण RBIच्या अंडर येते. तुम्ही नाव ऐकली असेल बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स. ह्या ज्या पण कंपन्या आहेत ह्या कंपन्या RBIच्या गाईडलाईन नुसार चालतात. याच्या व्यतिरिक्त सुद्धा लोक गोल्ड आणि प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ओके. गोल्ड आणि प्रॉपर्टीमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात पण याला कुठल्याही प्रकारची कंट्रोलर बॉडी नाहीये. बरोबर. तर सॉरी,
ह्याच्यामध्ये लोक जी इन्व्हेस्टमेंट करतात, तर ह्याची इन्व्हेस्टमेंट जी आहे ही अनस्टेबल असते. म्हणजे तुम्ही जर ऐकलं असेल, पाठच्या लॉकडाऊनच्या आधी गोल्ड जे आहे 35,000 ते 37,000 मध्ये होतं, आणि लॉकडाऊन पडल्या पडल्या तेच डायरेक्ट 50,000 वरती गेलं. म्हणजे याला कोणीही कंट्रोल करत नाहीये, हे ऑटोमॅटिकली फ्लक्च्युएट होतं. तर याच्यामध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताय तर ती अनस्टेबल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची ग्रोथ पण होऊ शकते आणि होऊ पण नाही शकत आहे. ओके. त्याच्यानंतर लोक कुठे इन्व्हेस्टमेंट करतात? चीट फंड्स. चीट फंड्स मध्ये पण सुद्धा लोक इन्व्हेस्टमेंट करत होती, पण आत्ताच्या माझ्या अभ्यासानुसार आता सध्या जे पण चीट फंड आहेत ते सगळे बंद केले, कारण हे इलिगल आहेत. चीट फंड म्हणजे बीसी, बचत गट फंड, हे जे आहेत हे इलिगल आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पैसे गुंतवताय तर हे लिगली नाहीये. म्हणजे याच्यावरती कुठल्याही प्रकारची तुम्ही कारवाई करू शकत नाही. म्हणजे चीट फंड जे आहेत हे इलिगल आहे. त्याच्यानंतरचा जो प्रकार येतो प्रायव्हेट कंपनीज. म्हणजे जेव्हा पण तुम्ही आता लोकांना इन्व्हेस्टमेंट प्लॅन जेव्हा प्रेझेंट करा, तेव्हा लोक तुम्हाला एकच प्रश्न सांगतील की माझे याच्यामध्ये पैसे बुडाले, त्याच्यामध्ये पैसे बुडाले. तर त्या सगळ्या कंपन्या मित्रांनो प्रायव्हेट कंपनीज होत्या. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होत्या. तर त्यांची काही नावं आहेत, तुमच्या तुमच्या पण तोंडावरती असतील. आता ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या कुठल्याही प्रकारच्या ऑथराइज कंपन्या नाहीत. ह्या मित्रांनो अनऑथराइज कंपन्या आहेत. म्हणजे यांना कोणीही कंट्रोल करत नाही. ओके. कुठल्याही गव्हर्नमेंटची बॉडी याच्याशी अटॅच नाहीये, किंवा ह्यांचं लिगलिटी कुठल्याही प्रकारमध्ये मोडलं जात नाही. तर ह्याच्यामधल्या कुठल्या कुठल्या कंपन्या होत्या? जसं सिट्रस आहे, पॅन कार्ड क्लब आहे, ट्विंकल आहे, सहारा आहे, देन पेअरलेस आहे. ह्या ज्या कंपन्या होत्या ह्या सगळ्या कंपन्या अनऑथराइजली काम करत होत्या. म्हणजे गव्हर्नमेंटचं कुठल्याही प्रकारचं ऑथेंटिक यांच्याकडे लायसन नव्हतं. आता यांचं काम करण्याची पद्धत जर तुम्ही बघितली तर लोकांकडून हे इन्व्हेस्टमेंट तर घेत होते, पण पैसे प्रॉपर्टीज मध्ये गुंतवत होते. बरोबर. पैसे प्रॉपर्टीमध्ये गुंतवले म्हणजे काय झालं, ते पैसा तसाच अडकत राहिला, आणि ज्या लोकांना रिटर्न हवे होते त्या लोकांना रिटर्न देता नाही आलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाला आणि सेबीनी यांना बंद केलं. काही लोक बोलतात बघा, माझे पैसे घेऊन पळाले किंवा बुडाले. तर हे बुडाले नाहीत, ह्यांना बंद केले नाहीये, बंद झाले नाहीत, ह्यांना बंद केलेलं आहे. बंद होणे आणि बंद करणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बंद केले गेलं बिकॉज ऑफ हे अनलिगली काम करत होते. सो याच्यामध्ये जर तुम्हाला कोण कंपॅरिझन करत असेल तर मी मित्रांनो सांगेन, यांचा आणि आपलं खूप लांब लांबचा संबंध नाहीये. मी तुम्हाला सांगेन आता त्याच्यानंतर सुद्धा लोक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. खूप साऱ्या लोकांना माहित नाहीये की क्रेडिट सोसायटीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट होते. तर मित्रांनो सांगेल तुम्हाला, 60% इंडियातलं जेवढं पॉप्युलेशन आहे तेवढ्यातल्या 60% लोकांचे अकाउंट किंवा इन्व्हेस्टमेंट कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आहे. आणि याला कंट्रोल करतं सीआरसीएस. आता हे सीआरसीएस आहे, हे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअरच्या गव्हर्नमेंट बॉडीच्या अटॅचमध्ये आहे. म्हणजे यांचं जे पण कंट्रोलर आहे हे सीआरसीएस अंडर होतं. आणि ज्या पण तुम्हाला मी गव्हर्नमेंट बॉडीज सांगितल्या, आरबीआय आहे, आयआरडी आहे, सीआरसीएस आहे, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर आहे, हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटला ऑथराइज आहे. म्हणजे ज्या पण गव्हर्नमेंटच्या कंट्रोलर बॉडी आहेत याला कोण कंट्रोल करतं? गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. तर मित्रांनो कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सुद्धा सेंट्रलाइज आहे. याला सुद्धा ऑथेंटिक एक लायसन आहे, लोकांना माहित नाहीये, आणि हे कंट्रोल करतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. तर तुम्हाला समजलाच असेल आपल्या कंट्रोलर बॉडी कुठल्या कुठल्या आहेत आणि आपल्याला कोण कंट्रोल करतं. सो आपण सगळ्या जे पण तुम्हाला प्लॅन्स किंवा लोन्स जे दिले जातात, कुठले पण प्रोडक्ट दिले जातात, हे पहिल्यांदा गव्हर्नमेंट कडून अप्रुव्हल होऊनच तुमच्यापर्यंत पोहोचतं. सो आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. आता तुम्ही जर बघितलं तर क्रेडिट सोसायटीचा इतिहास हा आज परवाचा नाहीये. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की क्रेडिट सोसायटी आता स्थापन झाल्यात किंवा आता त्यांचा जन्म झाला, तर असं नाहीये. मित्रांनो तुम्ही जर बघितलं वर्ल्ड वाईड 1844 ला पहिली संस्था युरोपमध्ये सुरू झाली. म्हणजे 1844 पासून सोसायटी अस्तित्वात आहे. आणि हा कॉन्सेप्ट जो आहे हा पहिला युरोप खंडामध्ये स्टार्ट झाला, आणि त्याच्यानंतर इंडियामध्ये 1900 सालापासून अस्तित्वात आहे. क्रेडिट सोसायटी गेल्या 100 वर्षापासून
भारतामध्ये अस्तित्वात आहे. म्हणजे बँकेपेक्षा अगोदरचा इतिहास क्रेडिट सोसायटीचा आहे. म्हणजे आपले जे आजोबा पणजोबा आहेत हे पहिल्यांदा जे ट्रान्झॅक्शन करत होते, म्हणजे पैसे बचत किंवा लोन, हे सगळे क्रेडिट सोसायटीमधून करत असतील. आज पण तुमचे वडील किंवा आजोबा क्रेडिट सोसायटीमध्ये जास्त विश्वास ठेवतात. तर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 1900 पासून कुठल्या कुठल्या क्रेडिट सोसायटी होत्या, तर भारतातली पहिली जी क्रेडिट सोसायटी आहे ती आज कोऑपरेटिव्ह बँक तत्वावरती काम करते. ती आहे शामराव विठ्ठल बँक. ही जी स्थापना मित्रांनो 1906 झाली, ॲज अ क्रेडिट सोसायटी झाली आणि आज ती कोऑपरेटिव्ह बँक म्हणून काम करते. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात फेमस जी आहे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जी आज कोऑपरेटिव्ह बँक म्हणून काम करते, ती आहे सारस्वत बँक. सारस्वत बँकची स्थापना 1918 ला झाली. म्हणजे आज जर तुम्ही विचार केला, शामराव विठ्ठल बँक आणि सारस्वत बँक ज्या आहेत, कोऑपरेटिव्ह बँक आहेत, यांना 100 वर्ष झाली. आणि बाकीच्या बँकची जर तुम्ही तुलना करताय तर त्यांच्यापेक्षा जुन्या ह्या बँक आहेत. म्हणजे क्रेडिट सोसायटीचा इतिहास खूप जुना आहे. आता याच्यामध्ये आज ज्या बँक म्हणून काम करतात, ज्यांनी क्रेडिट सोसायटी म्हणून सुरुवात केली, त्या कुठल्या कुठल्या आहेत, तर त्याच्यामध्ये शामराव विठ्ठल बँक, जसं मी तुम्हाला सांगितली, सारस्वत बँक, अभ्युदय बँक सुद्धा आज चांगल्या प्रकारे काम करते, जी पण क्रेडिट सोसायटी होती. बसंत कॅथलिक बँक आहे, ही सुद्धा ऍज अ क्रेडिट सोसायटी म्हणून सुरुवात झालेली. सो तुम्ही जर बघितलं इतिहास, हा क्रेडिट सोसायटीचा खूप जुना इतिहास आहे. हा सिटी साईडच्या लोकांना अजूनपर्यंत क्रेडिट सोसायटी माहित नाही, बिकॉज ऑफ आपण ऍडव्हर्टाइज मार्केटिंग करत नाही. ओके, सो नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया आपण. आता सोसायटी जी आहे, ही सोसायटी गव्हर्नमेंट अथॉरिटी कशी आहे, ओके, देन याचं ऑथेंटिक लायसन किंवा याचं लिगॅलिटी कशी चेक करायची, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा चेक करू शकता. ही वेबसाईट जी तुमच्या स्क्रीनवरती दिसते, www.mscs.dac.gov.in, या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन सोसायटीची लिगॅलिटी चेक करू शकता. याच्यावरती मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. या वेबसाईटवरती तुम्ही जाता तेव्हा तुमच्याकडे असा इंटरफेस ओपन होतो. आता तुम्ही जर बघितलं ही लिगॅलिटीमध्ये, याच्यामध्ये या वेबसाईटवरती गव्हर्नमेंटचा सिम्बॉल आहे. म्हणजे ही वेबसाईट मित्रांनो कुठल्याही क्रेडिट सोसायटीने नाही, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बनवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला लोगो दिसेल. आणि आपण डिपार्टमेंट जर बघितलं तर डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर, कोऑपरेशन अँड फार्मर वेलफेअर, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर, फार्मर वेलफेअर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मित्रांनो, अगेन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे आपली जी सोसायटी आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर रजिस्टर झालेली आहे. आता आपल्या सोसायटीचं नाव कुठे येतं, तर तिथे रजिस्टर सोसायटीज आहे. याच्यावरती जर तुम्ही क्लिक करता तर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन होणार, एक पीडीएफ डाउनलोड होणार. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे लिस्ट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी स्लॅश बँक रजिस्टर, बँक रजिस्टर म्हणजे जिथे बँक सुद्धा रजिस्टर झालेले आहेत अंडर MSCS ऍक्ट. ह्या ऍक्टच्या तहत सोसायटी आणि बँक कधीपासून 1986 पासून रजिस्टर झालेले आहेत, त्याचा सगळा लेखाजोखा इथे. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आपली सोसायटी कुठे आहे, तर आपली सोसायटीचं रजिस्ट्रेशन नंबर आहे 784 रँकला. 784 रँक तुम्हाला दिसत असेल, नाव वरती क्लिअरली मेन्शन केले, तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आता हा जो प्रकार आहे, याचं जे लायसन आहे MSCS/CR 784/2013, जे मी तुम्हाला वेलकम पेज वरती दाखवलेलं तेच लायसन सेम इथे आहे. ओके, सो MSCS/CR 784/2013. आता याचा शॉर्ट फॉर्म काय, मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी सेंट्रल रजिस्टर. रँक आहे 784 आणि आपली सोसायटी एस्टॅब्लिश कधी झाली, 2013 ला. म्हणजे 2013 784 रँक आहे आपला, सेंट्रल रजिस्टर आहे आणि MSCS मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी. ओके, तुम्हाला समजलं असेल. आणि आपला जो प्रकार आहे हा प्रकार आहे क्रेडिट. म्हणजे आपण काय करतो, लोकांकडून इन्व्हेस्टमेंट घेतो आणि लोन देतो, याला क्रेडिट प्रकार बोलतात, जसं बँकिंग असतं तसं. ओके, सो तुम्हाला आपल्या सोसायटीचं ऑथेंटिकेशन आणि सोसायटीचं रजिस्ट्रेशन कळालं असेल, जे आपल्या सोसायटीच्या अंडर आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एक मी तुम्हाला लिगॅलिटी किंवा एक विश्वासाचा पाठ सांगेल. जस्ट तुम्हाला गुगल ओपन करायचंय आणि गुगलमध्ये टाईप करायचंय इंडियाज फास्टेस्ट ग्रोईंग क्रेडिट सोसायटी, तर तुम्हाला तिरुमलाचं नाव फर्स्ट रँकला भेटेल. आता गुगल तर आपण बनवलं नाहीये, तर याच्यामध्ये तुम्ही सुद्धा सर्च करून बघू शकता किंवा तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा दाखवू शकता. ओके,
आता हे झालं तू सोसायटीचा इतिहास, सोसायटी कुठे रजिस्टर झाली, सोसायटीचे ऑथेंटिकेशन काय आहे, गव्हर्नमेंटमध्ये कुठे रजिस्टर झालेली आहे. आता सोसायटीने गेल्या 7 वर्षामध्ये कुठल्या कुठल्या अचिव्हमेंट केल्या, कुठल्या कुठल्या रेकॉर्ड केल्यात ते आपण बघूया. पहिला रेकॉर्ड जो आहे, सोसायटी मी तुम्हाला सांगितलं 2013 ला रजिस्टर झाली आहे. 2013 ते 15 या 2 वर्षामध्येच आपण सोसायटीला ISO सर्टिफिकेट भेटलेलं आहे. छोटी गोष्ट नाहीये. काही कंपन्यांना आज 15-15 वर्ष झाले तरी सुद्धा ISO सर्टिफिकेट नाही भेटलं. आज आपल्या सोसायटीला फक्त 2 वर्षामध्ये ISO सर्टिफिकेट भेटलेलं आहे. ते पण लेटेस्ट आहे 2015चं. ओके. त्याच्यानंतर सोसायटी आहे ही ICA ची संलग्न मेंबर आहे. आता ICA म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडंसं एलॅबोरेट करून सांगतो. ICA एक अशी संस्था आहे जी वर्ल्ड वाईड म्हणजे पृथ्वीवरती ज्या पण कोऑपरेटिव्ह तत्वावरती चालणाऱ्या संस्था आहेत त्यांना हे सभासत्व देतं म्हणजे मेंबर बनवून घेतं. ही 109 कंट्रीज मध्ये 312 मेंबर्स फक्त आहेत. म्हणजे याचा जर आकडा तुम्ही बघितला 109 कंट्रीज, स्टेट नाही तर कंट्रीज म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये 109 देशांमध्ये फक्त 312 लोकांना यांचं मेंबरशिप भेटलंय. आणि इंडियामध्ये फक्त 4च संस्था आहेत ज्यांना हे लायसन भेटलंय. त्याच्यामध्ये जो प्रकार येतो एक आहे क्रेडिट आणि एक आहे कोऑपरेटिव्ह. क्रेडिट जो प्रकार आहे त्याच्यामध्ये फक्त 2च सोसायटी आहेत आणि तिरुमला सेकंड रँकला येते. पहिली आहे तुम्हाला नाव कदाचित माहित असेल बुलढाणा अर्बन, ती पण चांगली सोसायटी आहे. आज गेले 30 ते 35 वर्षाला काम करतायत. पण मित्रांनो आपण फक्त 5 वर्षामध्ये हे लायसन मिळवले. म्हणजे 2 वर्ष आधीच हे आपल्याला लायसन मिळवले. टोटल आपल्या सोसायटीचा जो इतिहास आहे 7 वर्ष 4 महिने या 7 वर्षामध्ये ICAचा मेंबर होणं म्हणजे खूप प्राऊड फील मला वाटतंय की आपण ICAचे मेंबर आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ती हिस्ट्री कुठली आपण ऍडव्हान्स सिस्टम वापरतोय. आज नाही मित्रांनो, आज लोक जिओ आल्यापासून लोक बोलतात की डिजिटल त्याच्यानंतर ऑनलाईन हा शब्द नंतर ऐकायला आला. पण 2013 पासून आपली ऍडव्हान्स सिस्टम आपण वापरतोय. आता कुठली कुठली ऍडव्हान्स सिस्टम आहे आपण मित्रांनो कोर बँकिंग वापरतोय. म्हणजे तुम्ही जर बघितलं असाल तर कोर बँकिंग जी आहे ही फक्त बँक वापरते. ज्याला जो बँक टू बँक कन्वर्ट जो सिस्टम असतो हा फक्त बँककडे आहे. इंडियातल्या मोजक्याच सोसायट्यांकडे आहे. त्याच्यामध्ये आपली सोसायटी कोर बँकिंग वापरते. त्याला CBS सॉफ्टवेअर बोलतात. म्हणजे जी बँक सॉफ्टवेअर वापरते तो सॉफ्टवेअर आपण सुद्धा वापरतो. त्याच्यामध्ये तुम्ही डिजिटली म्हणजे जसं तुम्ही बघितलं बँक तुम्हाला प्रिंटिंग पासबुक देते, SMS अलर्ट देते, खूप साऱ्या डिजिटल गोष्टी देते. त्या सगळ्या गोष्टी ऍज अ तिरुमला तुम्हाला प्रोव्हाइड करते. आणि ऑल ब्रांचेस बँकिंग म्हणजे तुम्ही कुठल्याही शाखेमध्ये जाऊन पैसे भरू शकता किंवा काढू शकता. सगळ्या ब्रांच आपल्या ज्या आहेत ह्या ऑल ब्रांच बँकिंग शी कनेक्टेड आहेत. काही सोसायट्या जर तुम्ही बघितल्या असतात आज पण लोक सांगतात जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तिथेच तुम्हाला मॅच्युरिटी भेटेल. तर मित्रांनो आपल्याकडे असं नाहीये. तुम्ही कुठल्याही शाखेमध्ये पैसे भरू शकता आणि कुठल्याही शाखेमध्ये जाऊन तुम्ही विड्रॉल घेऊ शकता. ओके. सो नेक्स्ट जे आहे जे रेकॉर्ड आपण केलं ऑल ओव्हर इंडियामध्ये 4 स्टेटमध्ये आपल्या 100हून अधिक शाखा आहेत. आता जर इतिहास जर बघितला तर मित्रांनो माझ्या अभ्यासामध्ये एकही सोसायटी नाहीये जिने पहिल्या 7 वर्षामध्ये 100 पेक्षा जास्त ब्रांचेस टाकल्यात. मित्रांनो एका ऑफिस पासून दुसरं ऑफिस बनवण्यासाठी लोकांचे आयुष्य पणाला लागतात. हे आपण फक्त 7 वर्षामध्ये अचीव्ह केलंय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही गुगल सुद्धा चेक करू शकता. त्याच्यानंतर शेअर्सच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पहिल्या 7 वर्षामध्ये 3 लाख पेक्षा जास्त शेअर्स होल्डर करणारी भारतातली एकमेव सोसायटी आहे. तुम्ही मोठ्या बँक जर बघितलं असेल सारस्वत बँक आहे तिच्या ऑलमोस्ट 90,000 शेअर्स होल्डर आहेत अराउंड. तर बँकला सुद्धा आपण 7 वर्षामध्ये बीट केलंय. ज्यांना 100 वर्ष पूर्ण झालेत त्या बँकला सुद्धा आपण बीट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करत असाल आपण कुठल्या लेवलला जाऊन काम करतोय. सो नेक्स्ट स्लाइड कडे आपण वळूया. तुम्हाला आपल्या सोसायटीचा रेकॉर्ड आणि हिस्ट्री कळाली असेल.
तर सोसायटी जी आहे ही हायर रेट ऑफ इंटरेस्ट कसे देते, म्हणजे तुम्हाला कळालं असेल की ठीक आहे सोसायटी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अथॉराइज यांनी चालते, सोसायटीचे स्पेसिफिकेशन तुम्हाला कळालं असेल, आपली सोसायटी कशी काम करते ह्याचं आपण बघूया. आता सोसायटी जी आहे ही हायर रेट ऑफ इंटरेस्ट का देते, कसं परवडतं ते आपण बघूया. ओके, सो मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वरती घेऊन जातो. आता ह्याच्यामध्ये एक जो सगळ्यात मोठा जो पार्ट आहे तो आहे सेफ्टी सिक्युरिटीचा. म्हणजे सोसायटी गव्हर्नमेंट थ्रू तर आहे, रजिस्ट्रेशन तर गव्हर्नमेंटच्या अंडर झाले, पण ही सोसायटी किती सेफ आहे, किती सिक्युअर्ड आहे हे आपण बघूया. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा जो बिझनेस आहे किंवा क्रेडिट सोसायटी बँक जो जो बिझनेस आहे हा घेवाण देवाणचा बिझनेस आहे. म्हणजे इथे तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करता आणि त्याच्यावरती तुम्हाला लोन दिलं जातं, बरोबर. आता बँकमध्ये एक इन्व्हेस्टमेंट जर येते, फॉर एक्झाम्पल आपण पकडूया, ही बँक चालते कोणाच्या अंडर, आरबीआयच्या गाईडलाईन नुसार. म्हणजे आरबीआयनी जे पण गाईडलाईन्स दिले याच्यावरती बँकेना काम करावं लागतं. ओके, तर बँकमध्ये जर 100 रुपये जर आले तर बँक या पैशाचं करते कसे, पैसा कसा ग्रोथ करते ते आपण बघूया. बँककडे जर 100 रुपये आले तर त्याच्यातला 3% जो पार्ट आहे हा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटसाठी खर्च होतो. 3% पार्ट जो आहे ऍडव्हर्टाईज आणि मार्केटिंग मध्ये खर्च होतो. तुम्ही जर बघितलं असाल बँकच्या ज्या ऍडव्हर्टाईज आहेत ह्या टीव्हीवरती रन होतात, मोठे मोठे फिल्म स्टार लोक ऍडव्हर्टाईज करतात, बरोबर आहे ना, त्यांना लाखोनी करोडोनी पैसा भेटतो. 3% जो पार्ट आहे बँकचा ओव्हरहेड आणि सॅलरी मध्ये जातो आणि त्यांच्याकडे ऍव्हरेज 9% कट होऊन 91 रुपये हातामध्ये राहतात. म्हणजे तुम्ही बँककडे 100 रुपये डिपॉझिट केले तर पहिला खर्च जो आहे हा त्यांना करावा लागतो, देन 91 रुपये त्यांच्या हातात राहतात, बरोबर आहे. तर इथेच थांबत नाहीये, अजून सुद्धा काही फंड गव्हर्नमेंटच्या बॉन्ड मध्ये बँकला ठेवायला लागतो. तुम्ही जर बघितलं 3 ते 5% सीआरआर ठेवायला लागतो. सीआरआर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, हा बँकच्या गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये ठेवावा लागतो. हा आरबीआयच्या गाईडलाईन नुसार आहे, त्यांना हा प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो, कारण आरबीआयच्या गाईडलाईन नुसार बँक चालते. आणि 18 ते 40% जो आहे हा एसएलआर ठेवायला लागतो. ऍव्हरेज 21% हा जो एक्सपेन्सेस आहे हा बँकला होतो आणि बँकच्या हातामध्ये 70 रुपये हातामध्ये येतात, बरोबर आहे. आता 70 रुपये जर हातामध्ये येतात तर बँक स्वतःकडे ठेवून पैसे डबल करू शकते का हो, नाही. तर बँकला हा पैसा लोनच्या माध्यमातून द्यावा लागतो. आता बँक कुठल्या कुठल्या प्रकारचे लोन देते, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे सिक्युअर्ड लोन आणि दुसरा प्रकार आहे अनसिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड लोन मध्ये काय काय देते, होम लोन, व्हेकल लोन, म्हणजे ज्याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं लोन देऊ शकता, एक वस्तू आहे त्याच्यावरती लोन देऊ शकता. म्हणजे तुमची गॅरंटी जी आहे ही कार आहे, तेव्हा तुम्हाला कार लोन देणार आहे. तुमचा गॅरंटर होम आहे, त्या होमच्या अगेन्स्ट तुम्हाला लोन देणार आहे, त्याला सिक्युअर्ड लोन बोलतात. आता मला सांगा, जर 70 रुपये बँकनी सिक्युअर्ड लोन मध्ये जर दिले तर सिक्युअर्ड लोनचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आहे 6% ते 10%. आता ऑलरेडी बँकचे 30 रुपये खर्च झालेत, तर बँकला सिक्युअर्ड लोन सगळं देऊन चालणार आहे का, नाही. तर बँक काय करते, याच्यातला काही पार्ट सिक्युअर्ड लोन मध्ये देते आणि काही पार्ट अनसिक्युअर्ड लोन मध्ये देते. आता अनसिक्युअर्ड मध्ये कुठले कुठले लोन देतात, ज्याच्यावरती डिपॉझिट न ठेवता लोन दिलं जातं. पहिली गोष्ट म्हणजे बिझनेस लोन, त्याच्यानंतर आहे पर्सनल लोन आणि त्याच्यानंतर आहे क्रेडिट कार्ड. आता हे जर तुम्ही बघितलं तर याच्यावरती ज्यादा बेनिफिट बँकला भेटते. म्हणजे काय, याच्यावरती हायर रेट ऑफ इंटरेस्ट बँक रेव्हेन्यू जनरेट करते. बिझनेस लोन जे आहे हे 15 ते 20% आहे. पर्सनल लोन तुम्ही स्वतः घेतला असेल तर तुम्हाला माहित असेल 12% अगदी 18% पर्सनल लोन बँक वाटते. क्रेडिट कार्डचं जर बघितलं तर अगदी 15% 24% क्रेडिट कार्डचं मार्जिन बँकला भेटतं. आता ह्याच्यामुळे अनसिक्युअर्ड लोन मध्ये काय होतं, बँक हाय रेव्हेन्यू जनरेट करते. आता 70 रुपये जर त्यांच्या हातात उरत आहेत, 30 रुपये जर त्यांना रिकव्हर करायचे तर त्यांना सिक्युअर्ड लोन मध्ये डील करायला लागणार नाही. त्यांना काय करावं लागेल, अनसिक्युअर्ड लोन मध्ये जास्त भर द्यावा लागेल. त्याच्यामुळे काय होतं, बँकला हाय रेव्हेन्यू जनरेट तर होतो, पण तिथे एनपीए वाढते. एनपीए म्हणजे काय, लोन थकीत. सगळ्यात जास्त नॅशनलाइज बँकेचं लोन थकीत आहे, कारण ते लोक अनसिक्युअर्ड मध्ये जास्त डील करतात. ओके, सो याच्या अगेन्स्ट टीटीएमएस काय करते, टीटीएमएस कडे जर 100 रुपये आले तर ती कशी ग्रोथ करते. आपली जी सोसायटी आहे, तुम्हाला मागाशी मी सांगितलं, मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर
याचं जे पण कंट्रोल आहे मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजे CRCS आहे, सेंट्रल रजिस्टर क्रेडिट सोसायटीचं आहे, सेंट्रल रजिस्टर याच्यावरती कंट्रोल करतात. तर आपण जे काय करतो, जर 100 रुपये आपल्याकडे जर आले तर याच्यातला आपला सुद्धा मित्रांनो एक्सपेन्सेस होतो. हा एक्सपेन्सेस 12 ते 15% आहे, जो आहे ओव्हरहेड आणि पे आउट. म्हणजे तुम्ही ऍज अ ऍडवायझर जर काम करणार तर तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही थोडी काम करणार, त्याचा मला पे आउट द्यायला लागणार, ओव्हरहेड्स आणि सॅलरी पण द्यावं लागणार आहे. ही सगळी 12 ते 15% येते. ओके, जर आपल्याकडे 12 ते 15 म्हणजे 15 रुपये जर आपल्याकडून कट झाले तर आपल्याकडे 85 रुपये हातात येतात. पण मित्रांनो आपल्याला बँक सारखा CRR आणि SLR लागत नाही. हा एक्सपेन्सेस वाढला म्हणजे आपल्याकडे ज्यादा फंड राहतो. तर आपण काय करतो, हा लोननी देतो. आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आपण अनसिक्युअर्ड लोन मध्ये डील करत नाही. जशी बँक अनसिक्युअर्ड लोन मध्ये डील करते तसं आपण अनसिक्युअर्ड लोन मध्ये डील करत नाही. आपण प्युअरली सिक्युअर लोन मध्ये डील करतो. मग त्याच्यामध्ये काय, यूज कार लोन आहे, मॉर्गेज अगेन्स्ट लोन आहे, गोल्ड लोन आहे, डिपॉझिट लोन आहे, म्हणजे तुम्ही जर FD करताय त्याच्या अगेन्स्ट तुम्ही लोन घेऊ शकता, आणि पर्सनल लोन आहे. पण जो व्यक्ती आपल्याकडे ऍज अ मेंबर इन्व्हेस्टर म्हणजे ज्यांनी आपल्याकडे रिकरिंग डिपॉझिट और फिक्स डिपॉझिट केलंय त्याच व्यक्तींना आपण लोन देतो आणि त्याच्यावरती 2 गॅरंटर घेतो जे काही आपल्या सोसायटीचेच असले पाहिजे. त्यांनी काय होतं, आपला जो कोलॅटर आहे तेवढाच पैसा मी तुम्हाला लोननी देऊ शकतो. म्हणजे हे सिक्युअर लोन मध्ये आम्ही डील करतो. आता उरलेली जे 85 रुपये आहेत, आता आपण सिक्युअर लोन मध्ये तर डील करतो, आपल्याला रिटर्न तर 100% येतात. कारण सिक्युअर लोन मध्ये याच्यामध्ये काय होतं, सिक्युअर लोन मध्ये डील करतो म्हणल्यानंतर आपला NPA जो आहे मिनिमम म्हणजे नाच्या बरोबर आहे. जसं तुम्ही बघितलं नॅशनलाइज बँकेचा जो NPA 10% अगदी 15% आहे. आपला NPA मित्रांनो 0.2% आहे, फक्त 0.2%. जर बँक कंपॅरिझन जर करता येतात म्हणजे आपला NPA नाच्या बरोबर आहे. ओके, आता हे जे 85 रुपये ही सोसायटीकडे राहिले, बरोबर आहे. आता सोसायटीकडे ठेवून थोडी पैसा वाढणार आहे, हा मला मार्केटनी लोननी द्यावा लागणार आहे. ओके, जर मी मार्केटमध्ये लोननी देतोय तर ऍव्हरेज 20% माझा लोन रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे सध्या. म्हणजे 15% 21% आपण लोन देतो. ऍव्हरेज 20% जरी पकडले, ओके, 85 रुपयावरती ऍव्हरेज 20%च्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट करताय, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. 85 रुपयावरती 20% जर कॅल्क्युलेट करताय तर वर्षाच्या अखेरीस 102 रुपये माझ्या हातात येतात. आता हे जे इन्कम आहे, ही जी 85 रुपये ही मी दरवर्षी लोनच्या माध्यमातून रिटर्न फिरवतो. आता दुसऱ्या वर्षी माझ्याकडे 102 रुपये जे आलेले मी पुन्हा 20%च्या हिशोबाने रिटर्न करतो आणि मला वर्षाच्या अखेरीस 122 रुपये भेटतात. तिसऱ्या वर्षी सुद्धा मित्रांनो आपण तेच करतो, 122 रुपये 20%ने जर तुम्ही कॅल्क्युलेट करताय तर 146 रुपये आपल्या हातामध्ये येतात. चौथ्या वर्षी अगेन तेच 176 रुपये आपल्या हातात येतात. 5व्या वर्षी 211 रुपये आपल्या हातात येतात. 6व्या वर्षी 254 रुपये हातात येतात. 7व्या वर्षी 304 रुपये हातामध्ये येतात आणि 8व्या वर्षी जर तुम्ही चेक करताय तर 304 गुणिले जर 20% करताय 365 रुपये हातात येतात आणि 9व्या वर्षी 365 गुणिले 20% 9व्या वर्षी वर्षाच्या अखेरीस 438 रुपये हातामध्ये येतात. बरोबर आहे. आता आपण जर पकडलं गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन स्टार्ट झाले आणि आपल्याला सुद्धा SLR आणि CRR जर लागला, आपल्याकडे पण 70 रुपये जर उरले तर आपण हा कसं ग्रोथ करू शकतो, याच्या पैशाची ग्रोथ कशी करू शकतो, आपल्याला कसं परवडेल ते बघूया. जर आपण 70 रुपयाच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केला तर आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे हा 20%, बरोबर आहे. म्हणजे वर्षाच्या अखेरीस मला 84 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. दुसऱ्या वर्षी अगेन तेच आपण 84 रुपये लोननी फिरवले तर 101 रुपये हातामध्ये येतोय. तिसऱ्या वर्षी 101 गुणिले 20% 121 रुपये हातात येतात. फोर्थ इयरला सुद्धा तुम्हाला 145 रुपये हातात येतात. 5व्या वर्षी वर्षाच्या अखेरीस 176 रुपये हातामध्ये येतात. 6व्या वर्षी तेच आपण सेम फॉलो केलं, 176 गुणिले 20% तर आपल्याकडे 209 रुपये हातामध्ये येतात. 7व्या वर्षी 251 रुपये, 8व्या वर्षी 310 आणि 9व्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर 361 रुपये आपल्या हातामध्ये येतात. आता तुम्ही जर बघितलं तर आपल्या योजनेच्या अंतर्गत आपण 6 वर्षामध्ये दाम दुप्पट देतो आणि 8 वर्ष 9 महिन्यामध्ये दाम तिप्पट देतो.
जर 6 वर्ष जर तुम्ही बघताय तर 6 वर्षामध्ये जर माझ्याकडे 85 रुपये जर उरले तर माझ्याकडे 85चे 6 वर्षामध्ये 254 रुपये होतात मित्रांनो. आणि जर 70 रुपये उरले तर 70 रुपयाच्या अगेन्स्ट 209 रुपये आपल्या हातामध्ये राहतात. मी तुम्हाला काय सांगितलंय, 100 रुपयाचे 200 रुपये मला 6 वर्षाच्या नंतर द्यायचे. 200 रुपये तुम्हाला दिले तर इकडे मला 9 रुपये राहत आहेत. आणि जर 85 रुपये आहेत तर आता करंटली माझ्याकडे 54 रुपये निव्वळ प्रॉफिट राहतो. कारण 85 मधले 15 रुपये तर ऑलरेडी मी ओव्हरहेड आणि एक्सपेन्सेस काढलेले आहे. हा निव्वळ प्रॉफिट आहे. आता ट्रिपल जर तुम्ही बघितलं तर ट्रिपल आपण 8 वर्ष 9 महिन्यानंतर देतोय. तर ट्रिपलचं जर तुम्ही कॅल्क्युलेट करताय तर 9 वर्षाच्या नंतर, 8 वर्ष 9 महिन्याच्या नंतर आपण देतो. पण 9व्या वर्षी जर तुम्ही कॅल्क्युलेट करताय तर 438 रुपये आपल्याकडे उरतात. म्हणजे याच्यातले मला फक्त तुम्हाला 300 रुपये द्यायचे आहेत. आणि जर 70 रुपयाच्या सिनारिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर 361 रुपये हातामध्ये येत आहेत. जरी गव्हर्नमेंटने आपल्याकडे SLR किंवा CRR जर चालू केला तरी सुद्धा आपण प्रॉफिटमध्ये राहू शकतो. आणि मला सांगा मित्रांनो, कुठल्याही प्रॉफिटचा बिझनेस लॉस्ट का होईल किंवा बंद का करू शकतो? एक्झाम्पल सांगतो, तुम्ही एखादा बिझनेस करताय आणि बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट होतोय, हेल्दी प्रॉफिट होतोय, तुम्ही बंद करू शकता का? नाही करू शकत. सो आपला जो पण फंड आहे तो लोननी वाटला जातो आणि अशाच प्रकारे रिटर्न येतो. आपण कुठल्याही प्रकारची बाहेर इन्व्हेस्टमेंट किंवा प्रॉपर्टीज किंवा जमिनीमध्ये पैसे गुंतवत नाही. प्युअर आणि प्युअर लोननीच आपण व्यवहार करतो. म्हणजे ज्या व्यक्तीने आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केली त्याच व्यक्तीने आपण लोन देतो. म्हणजे ते व्यक्ती पैसे तर बुडू शकत नाहीत, म्हणजे 100% रिटर्न येणार आहेत आपल्याला. आणि हा जो पैशाचा जो ग्रोथ आहे हा डोळे झाकून होणार आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सेफ्टी सिक्युरिटीचा जो पार्ट आहे हा मी क्लिअर करतो. कुठल्याही ऑर्गनायझेशनला बंद होण्यासाठी एकच त्याच्यामध्ये मुद्दा आहे, तो म्हणजे लॉस्ट जर कुठलीही ऑर्गनायझेशन झाली तर ती बंदच करावं लागणार आहे. आपण का नाही बंद होणार? बिकॉज ऑफ आपण प्रॉफिट मार्जिन चांगलं कमवतो. जर प्रॉफिट मार्जिन चांगलं होतंय तर बंद किंवा लॉस्ट होण्याचा प्रश्नच नाही येतो. सो हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. तुम्हाला समजलं असेल. आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊया. आता जर बघितलं तर सोसायटीचं तुम्हाला ऑथेंटिकेशन, रजिस्ट्रेशन आणि सोसायटी किती सेफ आहे, किती सिक्युअर आहे हे तुम्हाला कळालंच असेल. पण सोसायटीचं प्रोडक्ट काय, आपल्याला कुठल्या प्रोडक्ट वरती काम करायचंय हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. तर आपण कस्टमरला जे प्रोडक्ट प्रेझेंट करतो त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला रिकरिंग डिपॉझिट बोलतात. रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय? जसं BC फंड, बचत गट पर मंथ इन्व्हेस्टमेंट करतात. एक सर्टन अमाऊंट तुम्ही पर मंथ इन्व्हेस्टमेंट करतात, त्याला रिकरिंग डिपॉझिट बोलतात. शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला RD बोलतात. आता RDचा जो प्रकार आहे आपल्याकडे 9.5% पासून अगदी 11-11.5% व्याज आहे. आता हा जो प्लॅन आहे हा प्लॅन खूप चांगला आहे. याच्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमची स्वतःची RD करू शकता. आणि ह्याचा फायदा कसा होतो मी तुम्हाला सांगेल. आपल्या इंडियन कल्चरमध्ये प्रत्येक 2 महिन्यानंतर 6 महिन्याच्या नंतर एक मोठं फेस्टिवल येतं. जसं काही लोकांच्या घरी गणपती बसतो, दिवाळीचा खर्च आहे किंवा तुमच्या मुलांच्या एज्युकेशनचा जो खर्च आहे वर्षाचा, तो तुम्ही याच्यातून काढू शकता. फॉर एक्झाम्पल RD तुम्ही भरताय 2-2 हजार रुपये पर मंथ दिवाळीच्या तयारीसाठी, तर दिवाळीला ऍव्हरेज 15 ते 20 हजार रुपये खर्च आहे. 2,000 रुपये तुम्ही पर मंथ भरताय तर तुमचे 24,000 रुपये जमा होतात. मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला एक्स्ट्रा 9.50% हिशोबाने जवळपास 25 ते 26 हजार रुपये हातात येतात. आता झालं काय, तुमची सेव्हिंग पण झाली, पर मंथ 2-2 हजार रुपयाने तुम्हाला समजलं पण आहे, आणि तुमचा जो एकदमचा जो खर्च आहे तो सुद्धा याच्यामधून क्लिअर झाला. आता हेच तुम्ही गणपतीच्या फेस्टिवलसाठी तुमची RD बनवू शकता, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी बनवू शकता. आता मे महिना लागलाय, मुलांना म्हणजे सुट्टीचा जो काळ आहे तो मे महिन्यामध्ये. आता पुढच्या वर्षी तुम्हाला मुलांच्या एज्युकेशनसाठी नाही म्हटलं तरी त्यांच्या पुस्तकांचा खर्च किंवा त्यांच्या गणवेशाचा जो खर्च आहे तो तुम्ही ह्याच्यातून काढू शकता. 2,000 रुपये पर मंथ किंवा 1,000 रुपये तुम्ही जरी भरले तरी तुमच्या वर्षाच्या अखेरीस तेवढे पैसे जमा होतात, ते तुम्हाला तिथे युटिलाइज करू शकता. ओके, सो दुसऱ्या प्रोडक्टकडे आपण वळूया. दुसरा प्रोडक्ट आहे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट जो प्रकार आहे याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन अमाऊंट एका वर्षाच्या कालावधीसाठी ठेवता आणि त्याचं व्याज वर्षाच्या अखेरीस भेटतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आपल्याकडे जर 1 लाख रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले तर तुम्हाला वर्षाच्या अखेरीस तुमची मुद्दल आणि तुमचं व्याज
हे व्याजासहित परत भेटतं. याच्यामध्ये आपल्याकडे 9% अगदी 11.5% व्याज आहे. म्हणजे वर्षाच्या अखेरीस 9,250 रुपये तुम्हाला व्याज भेटणार आणि तुमचं मुद्दल सुद्धा. आता याचा फायदा कसा घेऊ शकता? बघा, खूप सारी लोक आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, गोल्ड आणि प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. जर तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, बरोबर आहे, गोल्डमध्ये 1,00,000 रुपयाचं समजा तुम्ही गोल्ड घेतलं, बरोबर आहे. आता काही लोक बोलतात की गोल्ड जर 10,000 रुपयाने वाढलं तर तुमचा 10,000 रुपयाचा फायदा होतो. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला ती गोल्ड मोडण्याची वेळ आली, तुम्हाला पैशाची गरज लागली, तर तुम्हाला त्या त्या गोल्डची जी किंमत आहे ही घट करून येते. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं मेकिंग चार्जेस, प्युरिटीचे कटिंग चार्जेस, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे 10,000 वाढलेत ना मित्रांनो, त्याच्यामध्ये कमीत कमी तुमचे 5,000 पासून 8,000 रुपये डिडक्शन होतात. बरोबर आहे. म्हणजे 1,00,000 रुपयाची तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण त्याच्यामध्ये घट किती आली? 6,000 ते 7,000 रुपये आली. म्हणजे वर्षाच्या अखेरीस तुमच्याकडे फक्त 4,000 रुपये फायदा आहे. तर मी तुम्हाला रेफर करेल की फिक्स डिपॉझिट आपल्याकडे जर तुम्ही करताय, तर 1,00,000 वार्षिक व्याज दराने 9.25% म्हणजे 9,250 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. कन्फर्म गॅरंटेड रिटर्न. इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता काही लोक बोलतात की प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. जर तुम्ही बघितलं, प्रॉपर्टीचा ग्रोथ रेशिओ जर बघितला, अॅनलाइज जर तुम्ही केला, तर प्रॉपर्टीमध्ये 1,00,000 रुपयाची समजा तुम्ही प्रॉपर्टी घेतली, तर 1,00,000 रुपयाच्या प्रॉपर्टीवरती डबल होण्यासाठी, म्हणजे 1,00,000 रुपयाची प्रॉपर्टी डबल होण्यासाठी कमीत कमी 9 ते 10 वर्ष लागतात. बरोबर आहे. आता तीच फिक्स डिपॉझिट तुम्ही 1,00,000 रुपयाची आपल्या संस्थेमध्ये केली. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं? 6 वर्षाच्या नंतर डबल आणि 8 वर्ष 9 महिन्याच्या नंतर ट्रिपल. आता प्रॉपर्टीचा रेट जर बघितला, तर डबल 8 ते 9 वर्षानंतर होईल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. पण TTMS मध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिट करताय, तर तुम्हाला इथे गॅरंटेड 6 वर्षाच्या नंतर डबल आणि 8 वर्ष 9 महिन्याच्या नंतर ट्रिपल भेटणार आहे. म्हणजे प्रॉपर्टीपेक्षा चांगला पैसा ग्रोथ होतो याच्यामध्ये. सो मी तुम्हाला रेफर करेन, फिक्स डिपॉझिट सुद्धा आपल्याकडे चांगले रिटर्न देतोय. बँक ऍज अ कंपॅरिझन जर करताय, तर बँकमध्ये तुम्हाला 4% पासून 6%, अगेन तेच 4 ते 5%, म्हणजे 1,00,000ला 4 ते 5,000 रुपयाचाच फायदा आहे. ओके. सो तिसरा आपला जो प्लॅन आहे, मंथली इन्कम स्कीम. आता मंथली इन्कम स्कीम हे लोक, कोण लोक करतात, नक्की प्लॅन काय? ज्याच्यावरती तुम्हाला फिक्स डिपॉझिट करून, म्हणजे फिक्स डिपॉझिट सारखेच एक मुद्दल ठेवून त्याच्यावरती पर मंथ इंटरेस्ट घेतात, त्याला मंथली इन्कम स्कीम बोलतात. ओके. काही रिटायरमेंट लोक आहेत, त्यांच्याकडे रिटायरमेंटचे पैसे येतात, काही लोकांच्या जमिनी जातात, त्यांचे पैसे येतात. आता हे पैसे त्यांना खर्च करायचे नसतात, पण त्यांचा जो दैनंदिनीचा जो पण शेड्यूल आहे, त्यांच्यामध्ये जो लागणारा पैसा आहे, आता रिटायरमेंट झालेल्या व्यक्तीला कुठून पैसे, कुठून पगार भेटणार? तर ती व्यक्ती काय करते, ती सर्टन अमाऊंट फिक्स मध्ये ठेवते आणि त्याच्यावरती पर मंथ इंटरेस्ट घेते. त्याला मंथली इन्कम स्कीम बोलतात. याच्याशी मी पोस्ट ऑफिस मध्ये खूप सारे लोक मंथली इन्कम स्कीम मध्ये पैसे गुंतवतात. तर मी त्यांना रेफर करेन, पोस्ट ऑफिस मध्ये 4% पासून 6% व्याज आहे आणि आपल्याकडे तेच व्याजदर अगदी 9% पासून 11.5% तर याचा सुद्धा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. त्याच्यानंतर चौथं जे प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट आहे आपलं डेली डिपॉझिट. डेली डिपॉझिट म्हणजे काय? जसं तुम्ही ऐकलं असेल की दुकानदार याच्यामध्ये सगळ्यात जास्त वर्ग जो आहे, तो याच्यामध्ये गुंतवणूक करतो. कारण त्यांचं महिन्याचं जे पण लागणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या पण गोष्टीचा त्यांचा बिझनेस असतो, त्यांना पर मंथ वाईज किंवा प्रत्येक आठवड्याला त्यांना वस्तू घ्याव्या लागतात. तर ते लोक काय करतात, रोजचे 100-200 रुपये इन्व्हेस्टमेंट करतात. त्याला डेली डिपॉझिट बोलतात. सो बाकीच्या सोसायट्यांपेक्षा आपण 1-1.5% याच्यामध्ये जास्त व्याजदर देतो. ओके. सो पाचवं जे प्रोडक्ट आहे, लखपती योजना. लखपती योजना ही खूप चांगली योजना आहे. याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न सुद्धा भेटतात. तर याच्यामध्ये जे प्रोडक्ट आहे, हे टोटल 4 प्रोडक्ट आहे. एक प्रोडक्ट आहे 1,350 रुपये पर मंथ भरा. 5 वर्षाच्या नंतर तुम्हाला 1,00,000 रुपये भेटतील. 1,650 रुपये 4 वर्ष भरा. 4 वर्षात 1,00,000 रुपये भेटतील. त्याच्यानंतर 2,350 रुपये जर तुम्ही 3 वर्ष भरताय, तर 3 वर्षात 1,00,000 रुपये भेटतात तुम्हाला. आणि 3,740 रुपये जर तुम्ही 2 वर्ष भरताय, तर 2 वर्षामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये भेटतात. याची मॅच्युरिटी अमाऊंट 1,00,000 आहे, म्हणून या योजनेचं नाव लखपती योजना आहे. सो हा जो प्लॅन आहे, तुम्ही यंग जनरेशनला किंवा ज्याला
1 लाख रुपयाची लोनची गरज आहे 1 वर्षानंतर 2 वर्षाच्या नंतर, ते सगळ्यात जास्त इथे कन्वर्ट होऊ शकतात लखपती योजनामध्ये आणि बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. 6वा जो प्रोडक्ट आहे हा उज्ज्वल भविष्य योजना. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप सारे लोक LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात लॉंग टर्म साठी, 10 वर्ष, 15 वर्ष, अगदी 20-20 वर्ष, अगदी 25-25 वर्षापर्यंत इन्व्हेस्टमेंट करतात. तर त्यांना मी हा प्लॅन सजेस्ट करेल, बिकॉज ऑफ उज्ज्वल भविष्य जी योजना आहे ही LICच्या कितीतरी पटीने चांगली ग्रोथ करते. आता LIC मध्ये काय होतं, तुम्ही जर 1 लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट करताय, बरोबर आहे, तर 1 लाखाला तुम्हाला LIC ऍव्हरेज डबल किंवा 2.5 पट करते. किती वर्षामध्ये? 15 वर्षामध्ये, बरोबर आहे. 15 वर्षामध्ये 2.5 पट जरी तुम्हाला भेटले, मी जस्ट कॅल्क्युलेट केलं, मला ऍक्च्युली माहित नाही, पण जरी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर अंदाजे 2.5 पटच देतात. तेच रक्कम जर तुम्ही उज्ज्वल भविष्य योजनेमध्ये टाकताय तर 15 वर्षाच्या नंतर 1 लाखाचे तुम्हाला 6 लाख रुपये भेटतात. आणि ते जर 18 वर्षांसाठी जर तुम्ही ठेवताय तर 18 वर्षासाठी तुम्ही 1 लाखाचे 9 लाख रुपये मिळवू शकता. आणि जर 21 वर्षी ठेवताय 21 वर्षासाठी तर 1 लाख रुपयाचे 21 वर्षाच्या नंतर तुम्हाला 12 लाख रुपये भेटतायत. हा तुम्ही ऍज अ मॅरिड साठी तुम्ही प्लॅन यूज करू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी सुद्धा हा प्लॅन करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण पुढचा जो प्रोडक्ट आहे आपला शेअर्स आहे. आपल्या सोसायटीचा शेअर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 1,118 रुपयाचा शेअर्स आहे. हा तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये सोसायटी चांगल्या प्रकारे ग्रोथ करतेच, पण तुम्ही जर 1,118 रुपयाचा शेअर्स घेता आणि उद्या जाऊन त्याची जर रक्कम वाढली तर तुमच्या शेअरची व्हॅल्यू सुद्धा वाढणार आहे. आणि एक व्यक्ती फक्त 2 शेअर्स घेऊ शकतो, कारण शेअर्स लिमिटेड आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही शेअर्स सुद्धा घेतलं तर हा पण तुमचा बेनिफिट आहे. 1,108 रुपये कुठे तुमच्या सेव्हिंग अकाउंटला जमा असतील, याच्यावर तुम्हाला काय बेनिफिट भेटेल तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर मी बेस्ट सजेशन सांगेल, तुमच्या घरातले जेवढे लोक आहेत त्यांचा शेअर्स घेऊन ठेवा. ओके, सो आपण नेक्स्ट स्लाइडकडे वळूया. सॉरी, आता सोसायटीचे प्रोडक्ट तुम्हाला समजले असेल. सोसायटीचे जे प्रोडक्ट आहे याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे अर्निंग करू शकता, याच्यामध्ये तुम्ही कसे पैसे कमवू शकता हे आपण बघूया. सॉरी, मिस्टेक झाली. डिफरन्स वे ऑफ अर्निंग म्हणजे या पृथ्वीवरती कुठल्या कुठल्या माध्यमातून लोक अर्निंग करतात, म्हणजे पैसे कमवतात. याच्यामध्ये मित्रांनो 4 प्रकार आहेत. 4 प्रकारमध्ये पहिला जो प्रकार आहे, जो सगळ्यात जास्त वर्ग करतो, तो म्हणजे जॉब. पृथ्वीवरचे 90% लोक जॉब करतात. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार होतो सेल्फ एम्प्लॉय, म्हणजे स्वतःची स्किल सेल करून जे लोक पैसे कमवतात. क्रिकेटर आहे, सिंगर आहेत, डान्सर आहेत, हे काय करतात, स्वतःची स्किल विकतात आणि त्याच्यावरती पैसे कमवतात. याच्यामध्ये 5% लोक आहेत. म्हणजे ज्या डाव्या बाजूला तुम्हाला जो प्रकार दिसतोय जॉब आणि सेल्फ एम्प्लॉय, याच्यामध्ये 95% लोक आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये बिझनेस ओनर्स, म्हणजे बिझनेस म्हणजे किराणाचं दुकान किंवा छोटीशी स्टेशनरी, याला बिझनेसमॅन नाही बोलत. याच्यामध्ये टाटा, बिर्ला, रिलायन्स असे जे लोक आहेत याच्यामध्ये समाविष्ट होतो बिझनेस ओनर्स मध्ये. पृथ्वीवरती फक्त 2 ते 3% लोक बिझनेस ओनर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर चौथा जो प्रकार येतो त्याला बोलतात इन्व्हेस्टर. आणि इन्व्हेस्टर फक्त 1 ते 2% आहे. म्हणजे उजव्या साईडची जी बाजू आहे त्याच्यामध्ये 5% लोक आहेत आणि डाव्या साईडची बाजू आहे त्याच्यामध्ये 95% लोक आहेत. तर याच्यामध्ये जो जॉब आणि सेल्फ एम्प्लॉय जो क्रायटेरिया जो प्रकार आहे हा लिनियर इन्कम मध्ये येतो. आणि बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर याच्यामध्ये हा जो प्रकार आहे हा लेव्हरेज इन्कम मध्ये येतो. तर मी तुम्हाला थोडंसं एलॅबोरेट करून सांगेल नक्की लिनियर इन्कम काय आणि लेव्हरेज इन्कम काय. कारण मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हा जो पार्ट आहे लिनियर आणि लेव्हरेज हा मला खूप आवडला आणि त्याच्यामुळे या सोसायटीमध्ये मी कामाला सुरुवात केली. लिनियर इन्कम म्हणजे काय, जसं तुम्ही जॉब करता, जॉबमध्ये तुम्ही 8 ते 10 तास काम करता, त्या असं तुम्ही महिन्याच्या 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत काम करता आणि तुमचा पगार महिन्याच्या अखेरीस भेटतो. सेल्फ एम्प्लॉय म्हणजे स्वतःची कला सेल करतो, म्हणजे क्रिकेटर जोपर्यंत क्रिकेट खेळतो, सिंगर जोपर्यंत गातो तेव्हा त्याला त्याच्या मानधन भेटतं. हे लिनियर इन्कम देतात. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रेझेंट राहावं लागतं. तुम्ही जोपर्यंत काम करताय तोपर्यंत तुम्हाला इन्कम भेटणार. पण त्याच्या अगेन्स्ट लेव्हरेज इन्कम जर तुम्ही बघताय तर
बिझनेसमॅन काय करतो, 1 ते 5 वर्ष किंवा 6 ते 7 वर्ष स्वतःचा बिझनेस, स्वतःचा एम्पायर बनवतो आणि त्याच्यामधून पर मंथ, पर डे इन्कम कमवतो. तुम्हाला वाटतंय की धीरूभाई अंबानीला मुकेश अंबानी किंवा रतन टाटांना स्वतःच्या ऑफिसला जावंच लागतं? नाही. ते अशी सिस्टम बनवतात जी त्यांना इन्कम जनरेट करून देते. त्यांना स्वतःला प्रेझेंट राहावं लागत नाही. आणि इन्व्हेस्टर लोक काय करतात, ते स्वतःचा पैसा त्याला कामाला लावतात आणि पैशापासून पैसा कमवतात. त्याला लेव्हरेज इन्कम बोलतात. मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, लिनियर इन्कम म्हणजे जे आपण 90% लोक करतात, जे स्वतःला प्रेझेंट राहून काम करावं लागतं, त्याच्यातून जी अर्निंग होते त्याला लिनियर इन्कम बोलतात. आणि लेव्हरेज इन्कम जी आहे ती तुम्ही न प्रेझेंट राहता इन्कम भेटते, त्याला लेव्हरेज इन्कम बोलतात. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर 95% जी लोक आहेत जॉब आणि सेल्फ एम्प्लॉय, याच्याकडे पृथ्वीमधले 10% वेल्थ आहे. वेल्थ म्हणजे पैसा, संपत्ती. 10% फक्त संपत्ती आहे. 95% लोकांकडे 10% संपत्ती आहे आणि 5% लोकांकडे 90% संपत्ती आहे मित्रांनो, या पृथ्वीवरती. आता लिनियर पासून लेव्हरेज वरती कसं जायचं असेल, तर तुम्हाला मी एक बेस्ट सजेशन सांगेल. लिनियर वरून जर लेव्हरेज वरती जायचंय, तर तुमच्याकडे ही जी अपॉर्च्युनिटी आहे, ही आहे TTMS चा ऍडवायझर बनून. तुम्ही TTMS चा ऍडवायझर बनून लिनियर पासून लेव्हरेज इन्कम वरती जाऊ शकता. तुम्ही जॉब करत करत TTMS चा ऍज अ ऍडवायझर ही अपॉर्च्युनिटी घेऊन तुम्ही लिनियर पासून लेव्हरेज इन्कम वरती जाऊ शकता. म्हणजे 10% वेल्थ पासून 90% वेल्थ पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि हे फक्त आणि फक्त TTMSच्या ऍडवायझर प्लॅन मधून किंवा TTMSचा ऍडवायझर बनून तुम्ही कमवू शकता. सो मित्रांनो, मी सुद्धा जॉब करत होतो आणि आज लेव्हरेज इन्कम वरती आहे. तुम्ही बघितलं, गेले 2 वर्ष झालं, गेल्या वर्षी सुद्धा आणि ह्या वर्षी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या जॉब गेल्यात. त्याच्यानंतर लोकांना इन्कम भेटत नाही, म्हणजे सॅलरीज कट होत हातात येतात. काही लोकांचे जॉब गेले, त्याच्यामुळे इन्कम बंद झालाय. मी गेले 2 वर्ष झाले कुठल्याही प्रकारची आपल्या सॅलरी कटिंग झाली नाहीये. कुठल्याही प्रकारचं इन्कम बंद नाही झालं. आम्ही गेले 2 वर्ष झालं घरी बसून काम करतोय. घरी बसून काम म्हणजे जसं मी तुम्हाला प्लॅन प्रेझेंट करतोय, एवढं सोपं काम कुठे आहे? आणि हे काम करत करत मी पर मंथची इन्कम घरी बसून घेतोय. आणि इथे आम्ही कुठल्याही ऍडवायझरला काढून टाकलं नाही किंवा कुठल्याही स्टाफला न काढता घरी बसल्या आम्ही TTMS इन्कम देते. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सो तुम्ही ही अपॉर्च्युनिटी घेऊन 90% वेल्थ पासून 10% वेल्थ पासून 90% वेल्थ पर्यंत पोहोचू शकता. सो नेक्स्ट स्लाइडकडे आपण जाऊया. आता खूप लोक बोलतात की ट्रेडिशनल बिझनेसमध्ये खूप ग्रोथ आहे आणि ट्रेडिशनल बिझनेस जर केला तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची बिझनेस ओनरशिप होता. पण ट्रेडिशनल बिझनेससाठी काय काय लागतं हे आपण बघूया आणि TTMS साठी काय काय नाही लागत किंवा काय काय लागतं हे बघूया. मी सुद्धा बिझनेस सुरू केलेला मित्रांनो, आणि मला माहितीये एक बिझनेस रन करणं किती अवघड आहे, किती किती गोष्टींचं सामोरे जावं लागतं आणि किती किती डिफिकल्टी येतात, ह्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. आपण बघूया ट्रेडिशनल बिझनेस मध्ये काय लागतं आणि TTMS मध्ये काय लागतं. पहिली गोष्ट, ट्रेडिशनल बिझनेस जर तुम्ही टाकताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल लागतं, म्हणजे पैसा. आता TTMS मध्ये तुम्हाला पैसा लागणार आहे का? कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये. जस्ट तुम्हाला ₹1118 शेअर्स घ्यायचा आहे. तो पण रिफंडेबल आहे. म्हणजे एका वर्षाच्या नंतर ₹1108 तुम्हाला रिटर्न भेटणार. ₹118 हे गव्हर्नमेंटला GST आणि ऍडमिन चार्जेस जातात आणि ₹1000 तुमचा शेअर्स ओपन होतो. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॅपिटल लागत नाही. त्याच्यानंतर ट्रेडिशनल बिझनेसमध्ये काय लागतं? स्पेस, म्हणजे तुम्हाला जागा घ्यावी लागणार. बरोबर आहे. तर आपल्या इकडे कुठल्याही प्रकार जागा घ्यायची गरज नाहीये. ऑलरेडी TTMSनी 100 पेक्षा जास्त ब्रँचेस एस्टॅब्लिश केलेल्या आहेत आणि कुठल्याही शाखेमध्ये जाऊन तुम्ही बिझनेस करू शकता, कुठल्याही शाखेचा युटिलाइज करू शकता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट लागते ओव्हरहेड्स. आता स्पेस आला तर त्याचा रेंट तर द्यावा लागणार तुम्हाला, बरोबर आहे ना, ट्रेडिशनल बिझनेसमध्ये. पण इथे 120 शाखा तुम्ही विदाउट एनी कॉस्ट कुठलाही सिंगल ₹1 न देता वापरू शकता.
बरोबर आहे ना. त्याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे लेबर. जर तुम्ही ऑफिस घेताय तर तिथे तुम्हाला ऑब्व्हियसली एक एम्प्लॉय जरी ठेवायला लागणार मॅनेज करण्यासाठी. इथे तुम्हाला एम्प्लॉय जरी म्हणजे तुम्ही एम्प्लॉय पर्यंत एम्प्लॉयर जर तुम्हाला बनायचं असेल म्हणजे तुम्ही आता करंट ज्या कंडिशनला काम करताय तर त्याच्या ब्रांच मधला जो असणारा जो स्टाफ आहे त्याला तुम्हाला सॅलरी द्यायची नाही. ऑलरेडी टीटीएमएस त्याला सॅलरी देते. तर ट्रेडिशनल बिझनेसमध्ये तुम्हाला तिथे लेबर ठेवायला लागणार आणि टीटीएच मध्ये कुठल्याही प्रकारची लेबरची गरज नाही. त्याच्यानंतर बघितलं लायसन्सेस. लायसन्स जर तुम्हाला ट्रेडिशनल बिझनेस स्टार्ट करायचं तर 101% लागणार. गोमास्ता लागणार. जर तुम्ही समजा हॉटेल टाकताय तर फूड लायसन्स ह्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ट्रेडिशनल बिझनेस मध्ये लायसन्स लागतात. टीटीएमएस मध्ये लायसन्सची गरज नाहीये आहे का? तर आपल्याकडे टीटीएमएस मध्ये लायसन्सची गरज नाहीये. ऑलरेडी सोसायटी ॲज अ ऍडवायझर म्हणून तुम्हाला इथे रिप्रेझेंट करते. त्याच्यानंतर नॉलेज. आता जसं मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला हॉटेल इंडस्ट्रीचं नॉलेज लागेल. जर तुम्हाला फायनान्स क्षेत्रामध्ये कुठला बिझनेस करायचा तर त्याचं नॉलेज लागेल. आपल्याकडे पण नॉलेज लागणार. पण हे नॉलेज टीटीएमएस तुम्हाला प्रोव्हाइड करते. जसं आज तुम्ही ऍडवायझर प्लॅन ऐकताय तसे आपले ट्रेनिंग होतात, मीटिंग होतात, वेबिनार होतात, कॅम्प्स होतात. ह्या सगळ्या गोष्टीमधून टीटीएमएस तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड करते. म्हणजे बघायला गेलं तर नॉलेजची गरज आहे पण हे सगळं नॉलेज सोसायटी तुम्हाला देते. पण ट्रेडिशनल बिझनेसमध्ये जर हॉटेल टाकायचंय तर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट करावं लागेल तेव्हा तुम्हाला ते नॉलेज येईल. इथे तसं वेगळं काय करायची गरज नाहीये. नॉलेज सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर काय लागतं? टाइम. मित्रांनो कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला हार्ड म्हणजे तुम्हाला बोलतो ना खूप टाइम द्यावा लागतो बिझनेस ग्रोथ करण्यासाठी. अगदी जीव ओतावा लागतो. म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून तुम्हाला शटर अप करावं लागतं. अगदी रात्री 9-10 वाजेपर्यंत शटर डाऊन करावं लागतं. म्हणजे जर तुम्ही बघितला तर सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला स्वतःच्या बिझनेसमध्ये काम करायचंय. म्हणजे तुम्ही काय करता? स्वतःच्याच बिझनेसमध्ये एम्प्लॉय होता. बरोबर आहे ना? टीटीएमएस मध्ये पण तुम्हाला टाइम द्यायचा आहे. पण छोटा पिरियड आहे. 1 ते 5 वर्ष तुम्ही तुमची स्वतःची सॉरी फॉर डिस्टर्बन्स. टीटीएमएस मध्ये पण तुम्हाला टाइम द्यायचा आहे. पण तो टाइम काही काळासाठी द्यायचा आहे. 1 ते 5 वर्षानंतर तुम्ही लिनियर वरून लेव्हरेज इन्कम वरती पोहोचणार. त्याच्यानंतर तुम्हाला टाइम द्यायची गरज नाहीये मित्रांनो. त्याच्यानंतर ट्रेडिशनल बिझनेसमध्ये तुम्हाला लॉस्ट किंवा रिस्कचा सामना करावा लागेल. जर बिझनेस लॉस झाला तर, जर तुमचा बिझनेस रन नाही झाला तर त्याच्यामध्ये लॉस्ट आहे. बरोबर आहे ना? पण टीटीएमएस मध्ये काय लॉस्ट आहे? तुम्ही कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट तर करणार नाहीये. तर त्याच्यामध्ये लॉसचा कुठलाही संबंध येत नाही. त्याच्यानंतर हा तर लॉस्ट रिस्कचा जो पार्ट वेगळा आहे. पण तुम्हाला ट्रेडिशनल बिझनेसमध्ये फायनान्शियल सिक्युरिटी आहे का? जर तुम्हाला लॉस झाला तर तुम्हाला भरून कोण देणार आहे? हा तुमच्या खिशातून जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी ट्रेडिशनल बिझनेसमध्ये भेटत नाही. पण सोसायटीमध्ये टीटीएमएस मध्ये तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी भेटते. जर आता जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी गेले 2 वर्ष झालं आम्ही घरी आहे, घरी बसून पैसे कमवतोय, तर याच्यामध्ये माझ्या फॅमिलीला फायनान्शियल सिक्युरिटी आहे. मला फायनान्शियल सिक्युरिटी आहे. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे फायनान्शियल सिक्युरिटी आहे. आज मला जरी काय झालं तर माझी जी पण इन्कम आहे ऍज अ नॉमिनी म्हणून माझ्या वाईफला ट्रान्सफर होऊ शकते. म्हणजे मी ऍज अ ऍडवायझर म्हणून काम करतोय. गेले 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं काम करतोय आणि मला जर घरी बसावं लागलं तर सोसायटी तुमचं इन्कम बंद नाही करत. तुम्ही जे एम्पायर उभं केलंय त्याची जी पण इन्कम आहे ही तुम्हाला पर मंथ तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होते. त्याच्यामुळे आपल्याकडे फायनान्शियल सिक्युरिटी आहे. हा सगळ्यात मोठा गोष्ट आहे. सो पुढच्या स्लाइड वरती जाऊया आपण. आता तुम्ही जे पण प्रोडक्ट सेल करणार आहे किंवा जे पण काम करणार आहे हे ट्रस्ट म्हणून करणार नाहीये. म्हणजे
ज्याला आपण बोलतो ना की समाजकार्य म्हणून करणार नाही, तर याच्यावरती तुम्हाला इन्कम पण भेटणार आहे. तर हे पे आउट स्ट्रक्चर काय आहे, इन्कम कशी जनरेट करणार, तुम्ही कसं भेटणार ते आपण बघूया. आपल्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं 3 प्रोडक्ट आहेत. मेन जे प्रोडक्ट आहे आरडी, एफडी, एमआयपी. ओके. जेव्हा तुम्ही सुरुवात करता, पहिल्या रँक पासून सुरुवात करता, जर तुम्ही आरडी जर आणताय तर आरडी वरती तुम्हाला 60% इन्कम भेटते, पे आउट भेटतो. जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटचं जर प्रोडक्ट सेल करताय तर फिक्स्ड डिपॉझिट वरती 5 वर्षासाठी 6% पे आउट तुम्हाला भेटतं. आणि जर मंथली इन्कम स्कीम वरती जर तुम्ही प्रोडक्ट सेल करताय मंथली इन्कम स्कीमचं, तर तुम्हाला त्याच्यावरती 5% रिटर्न भेटतात, पे आउट भेटतो. ओके. जर एखादा व्यक्ती पॅट्रॉन पासून असोसिएट पॅट्रॉनला जर जातो, म्हणजे पहिल्या वर्षी काम करत करत सेकंड इयरला जर जातो, तर त्याला तीच इन्कम वाढून भेटते, म्हणजे त्याचे पर्सेंटेज वाढतात. पर्सेंटेज कसे वाढतात, जर आरडी आणतोय तर 9% भेटतात, एफडी आणतोय तर 7.7% भेटतायत. मंथली इन्कम स्कीम मध्ये जर एखादा प्रोडक्ट सेल करतोय किंवा स्कीम घेऊन येतोय तर त्याला 6.7% भेटतोय. ओके. सो नेक्स्ट जर बघितलं तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं असोसिएट पॅट्रॉन म्हणजे सेकंड रँकला जायचंय, तर तुम्हाला पॅट्रॉनला काय करावं लागेल, 1 लाखाचं प्रमोशन कंप्लीट करावं लागेल विथ बिझनेस नम्स. बिझनेस नम काय आहे तुम्ही तुमच्या अपलाईनला विचारू शकता, ज्यांनी तुम्हाला इथे रिप्रेझेंट केलंय त्यांना तुम्ही विचारू शकता. प्रमोशनसाठी तुम्हाला 1 लाख रुपयाचा बिझनेस करायचा आरडी एफडी माध्यमातून, आरडी एफडीच्या माध्यमातून. ओके. जर तुम्ही प्रमोशन करताय तर तुमची नेक्स्ट इयरला असोसिएट पॅट्रॉन तुम्ही प्रमोट होता आणि तुमचे जे पर्सेंटेज आहेत ते पण वाढतात. मित्रांनो, तुम्ही जर मध्ये बघितलं असाल 7% 9%च्या मध्ये 2% दिलं, हे नक्की काय आहे हे मी तुम्हाला थोडंसं एलॅबोरेट करून सांगतो पुढच्या शीटमध्ये. ओके. हे थोडंसं तुम्ही पिन करून ठेवा. आता तुम्ही जर अॅन्युअली 7% 7 लाख जर कंप्लीट करताय तर याच्यावरती तुम्हाला बोनस सुद्धा भेटतो, जो आहे 2%. आणि 10 लाखाच्या वरती जर करताय अप टू 10 लाख, त्याच्यावरती तुम्हाला 1% भेटतो. आता जर तुम्ही एपी असाल, असोसिएट पॅट्रॉन असाल, तर तुम्हाला प्रमोशन कोटा आहे 3 लाख रुपयाचा. अॅन्युअल टर्नओव्हर जर तुम्ही 25 लाख करताय विथ टीम, तर तुम्हाला 35,000 रुपये फक्त बोनस भेटतो. ओके. सो हे अर्निंग ऑप्शन आहे. त्याच्यानंतर जर करिअर प्लॅन बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे करिअर करू शकता, तर जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ऍज अ पॅट्रॉन म्हणून काम सुरुवात करता पहिल्या लेवल पासून, तर त्या लेवलचं नाव आहे पॅट्रॉन. तर पॅट्रॉन लेवलला तुम्ही जर काम करताय तर मी सांगेल याच्यामध्ये जर तुम्ही करिअर प्लॅनिंग मध्ये जर बघताय तर खूप सिंपल, एका व्यक्तीने जर 1,000 रुपयाची जर आरडी दिली तर पर मंथ तुमचा कसा ग्रोथ होऊ शकतो, तुम्ही कसं करिअर प्लॅन करू शकता हे आपण बघूया. ओके. समजा तुम्ही एप्रिलमध्ये काम सुरुवात केली आणि एप्रिलमध्ये नवीन 3,000 रुपयाच्या आरड्या काढल्या, 3,000ची एक आरडी काढा किंवा 1,000च्या 3 आरड्या काढल्या. आता याचं रिन्युअल तुमचे 3,000 रुपये पहिल्या महिन्यामध्ये जमा होईल. हेच सेम फॉलो केलं मे मध्ये. मे मध्ये काय केलं, तुम्ही 3,000 रुपयाचा आरडी काढली, 3,000 रुपयाचं तुमचं रिन्युअल झालं, पाठच्या एप्रिलच्या 3,000 रुपयाचे रिन्युअल झालं, म्हणजे टोटल बिझनेस तुमचा मे मध्ये 2 महिन्यामध्ये 6,000 झाला. असं सेम फॉलो करताय जून मध्ये, तर टोटल बिझनेस तुमचा रिन्युअल 6,000चं होतं, टोटल बिझनेस 9,000चा होतो. जून मध्ये पण तुम्ही काय केलं, नवीन 3,000 रुपयाच्या आरड्या काढल्या. असं सेम जुलैमध्ये 3,000च्या नवीन आरड्या काढल्या, टोटल बिझनेस तुमचा 12,000चा झाला. सेम फॉलो करताय एप्रिल टू मार्च या फायनान्शियल इयर मध्ये पर मंथ जर तुम्ही 3-3 हजारच्या जर नवीन आरड्या काढताय तर टोटल तुमचा बिझनेस 36,000 रुपयाचा होतो. ठीक आहे. जर याचा टोटल टर्नओव्हर जर काढला तर 2,34,000 रुपयाचा तुमचा वर्षाचा टर्नओव्हर होतो. ओके. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला प्रमोशन करण्यासाठी 1 लाख रुपये प्रमोशन कोटा आहे. तुम्ही ऑलरेडी 2,34,000 करताय. समजा तुमचं प्रमोशन झालं तर तुमचं 2,34,000 वरती आपण बघूयात की पॅट्रॉनला इन्कम किती भेटतो. तर पे आउटच्या हिशोबाने जर बघितलं तर 60% जरी तुम्हाला 2,34,000 वरती भेटले तर 16,380 रुपये वर्षाची इन्कम होते. वर्षाची इन्कम तुम्ही विचार करत असाल, वर्षाची इन्कम 16,000 रुपये, सर कशा प्रकारे आपण ग्रोथ करणार, तुम्ही तर बोलता बिझनेस आहे चांगली इन्कम कमवणार. थांबा, वेट करा.
जर तुम्ही पॅट्रॉनला जर बघितलं तर पहिल्या वर्षी 16,000 रुपयाची वार्षिक इन्कम आहे, म्हणजे महिन्याचे अराउंड 1200 ते 1400 रुपयाच्या घरामध्ये. आता तुम्ही काय केलं, प्रमोशन केलं. प्रमोशन केल्याच्या नंतर तुम्ही ऍज अ असोसिएट पॅट्रॉन वरती गेला. तर हे जे पद आहे याच्यावरती तुम्ही तुमच्यासारखे ऍडवायझर रिक्रूट करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की पर मंथ तुम्हाला काय करायचंय, 3 आरड्या काढायच्या 3 लोकांच्या. त्यांनाच काय बोलायचंय, तुम्ही शेअर्स सुद्धा काढा. आता शेअर्स कितीला येतो, 1108 रुपयाचा. त्याला कुठल्याही प्रकारचा ऍडवायझरचा प्लॅन नाही द्यायचा, जस्ट शेअर्स काढायला सांगायचं आहे. ओके, तर वर्षाच्या अखेरीस तुमच्याकडे 36 शेअर्स ओपन होतील. ओके, 36 लोकांनी जर तुमच्याकडे शेअर्स ओपन केले तर तुम्हाला काय करायचंय, त्यांच्याबरोबर तुमचे ज्या पण व्यक्तींनी तुम्हाला इथे इन्व्हाइट केले त्यांना भेटवायचंय किंवा अशा प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये बसवायचंय. फक्त एवढं सोपं काम आहे. तुम्हाला काय वाटतं 36 मधले किती लोक काम करतील? ऍव्हरेज जर तुम्ही काढलं, 36 मधल्या फक्त 10 लोकांनी जरी काम केलं ना, तरी तुम्ही गेल्या वर्षी जो प्रमोशन कोटा कम्प्लीट केलेला 2,34,000चा, त्यांनी सुद्धा सेम मी बोलतोय स्लोली काम केलं. 3-3 हजार रुपयाच्या आरड्या काढल्या पर मंथ, जास्त काय नाही केलं, आणि 3 शेअर्स काढले पर मंथ. त्यांचे टोटल 10 पॅट्रॉनचा जर बिझनेस काउंट करताय तर 2 लाख गुणिले 10, तर तुमच्याकडे 23,40,000 रुपयाचा बिझनेस होतो. आता याच्यावरती इन्कम किती होते ते आपण बघूया. पे आउट 2% हिशोबाने जर बघितलं तर वर्षाचा इन्कम 46,000 रुपये आहे, 46,800 रुपये, बरोबर आहे. तरी सुद्धा तुम्हाला इन्कम कमी दिसत. आगे आगे देखो होता है क्या है, बडा धमाका लास्ट मॅच. तो पुढे जाऊया आपण. आता तुम्ही थर्ड लेवलला गेला, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं सेकंड लेवलला 3 लाख रुपयाचं प्रमोशन कोटा आहे, तर तुम्ही केलाय किती, 23 लाख, बरोबर आहे. तर तुम्ही 23 लाख केल्याच्या नंतर तुमची एवढी अर्निंग होईल. तुम्ही काय केलं, थर्ड लेवलला प्रमोट झाला. आता थर्ड लेवलला तुमच्याकडे शेअर्स होल्डर 360 असणार आहे, बरोबर आहे. आणि त्यातले मी पकडतोय फक्त 100 लोकांनी जरी काम केलं ऍज अ ऍडवायझर म्हणून, तर त्यांना पण सेम प्लॅन आहे. 3-3 हजाराच्या, जास्त मेहनत नाही करायची, पर मंथ 3-3 हजारच्या आरड्या काढायच्या आणि 3 शेअर्स काढायच्या, फक्त एवढंच काम आहे. तर तिसऱ्या वर्षी तुमच्याकडे 100 पॅट्रॉन का ऍज अ ऍडवायझर म्हणून काम स्टार्ट करताय, त्यांचं जर कॅल्क्युलेट केलं 2,34,000ने, तर तुमचा 2,34,00,000चा बिझनेस होतो. तुम्हाला याच्यामध्ये फरक कळाला असेल. 2,34,000 तिथून डायरेक्ट 23,40,000 आणि आता 2,34,00,000. म्हणजे ही जर तुम्ही झेप बघितली असेल तर खूप मल्टिपलनी होते. आता याच्यावरती आपण पे आउट बघूया. पे आउट जर बघितलं तर याच्यावरती मी ऍव्हरेज 2% जरी पे आउट काढला तरी तुमचं वर्षाचं इन्कम 4,68,000 होतं. वर्षाचं इन्कम, महिना ऍव्हरेज 16 ते 20,000 रुपयाच्या आतमध्ये इनफ आहे. जॉब मी जर रिलेट करतोय जॉबशी, आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वेळानुसार काम करायचं. आता तुम्ही काय आला, असोसिएट सिनियर पॅट्रॉन वरून, एएसपी वरून 4थ्या लेवलला प्रमोट झाला, तर तुम्ही जाता एक्सपर्ट पॅट्रॉनला म्हणजे ईपी ला 4थ्या वर्षी. आता तुमच्याकडे 3,600 ऍडवायझर शेअर्स आहेत, शेअर्स होल्डर आहेत. त्याच्यातले मी काउंट करतोय फक्त 1000 लोकांनी जरी ऍज अ ऍडवायझर म्हणून काम केलं तर 2,34,000 गुणिले 1000, तर तुमच्याकडे 23,40,00,000 फायनान्शियल इयर मध्ये बिझनेस होतो. आता मेन गंमत इथे. आता याच्यावरती पे आउट बघूया आपण. पे आउट जर बघितला 2% पे आउट, म्हणजे याच्यावरती 46,80,000 रुपयाची तुमची वर्षाची इन्कम आहे. जिथे 46,000 रुपये वर्षाचं इन्कम होतं, 46,000 रुपये दुसऱ्या वर्षी, तिथे तुमची इन्कम 4थ्या वर्षी 46 लाख रुपये. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा, भागिले 12, तुमची इन्कम स्वतः बघू शकता. एवढ्याच थांबत नाही, मी अजून तुम्हाला एक लेवल पुढे घेऊन जातो. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे आरडीच्या माध्यमातून तुम्ही इन्कम जनरेट केली, बरोबर आहे. आता आपण थोडंसं एफडीच्या माध्यमातून कशी इन्कम जनरेट होईल ते बघूया. ओके, सो मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वरती घेऊन जातोय. सेम करिअर प्लॅन एफडी मधून कसा होतोय. पॅट्रॉन जर वर्षाला 10 लाख रुपयाचा जर बिझनेस करतोय तर त्याला ऍव्हरेज इन्कम 60,000 रुपये वर्षाचं भेटणार पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी एपी ला तो काय करतोय, एक पॅट्रॉननी मिनिमम 10 पॅट्रॉन जर रिक्रूट केले तर
10 पॅट्रॉन गुणिले 10 लाख म्हणजे एका व्यक्तीने फक्त 1 लाखाचा बिझनेस केला आणि 10 लोकांनी जर 10 व्यक्तींनी जर 10 लाख रुपयाचा वर्षाचा जर बिझनेस केला तर वर्षाचा बिझनेस तुमचा 1 करोड होतोय. याच्यावरती पेआउट तुम्हाला 1% जरी पेआउट भेटलं तरी तुम्हाला वर्षाचं पेआउट 1 लाख रुपये. कमी आहे ना? पुढे दाखवतो तुम्हाला. एएसपी लेवलला म्हणजे तुम्ही थर्ड लेवलला प्रमोट झाला, 10 एएसपीनी 10 पॅट्रॉनना जर आणलं तर तुम्ही 10 पॅट्रॉननी 10 लाखाचा वर्षाचा बिझनेस केला तर 10 करोडचा तुमचा बिझनेस होतोय वर्षभराचा. आता याच्यावरती पेआउट बघा. पेआउट 1% किती झाले? 10 लाख रुपये म्हणजे महिना ऍव्हरेज 70 ते 80 हजार रुपयाच्या घरामध्ये जातो. जिथे वर्षाचं इन्कम 1 लाख होतं तिथे वर्षाचं इन्कम 10 लाख रुपये. आता इथेच नाही, थोडंसं आपण पुढे जाऊन बघूया. जर तुम्ही ईपी लेवलला जाताय तर एएसपीनी जरी 100 एएसपी रिक्रूट केले तर तुमच्याकडे 1000 पॅट्रॉन्स तयार होतात म्हणजे 1000 ऍडवायझर रेडी होतात. त्यांनी जर वर्षाचा बिझनेस 10 लाख रुपये केला तर टोटल एका वर्षामध्ये तुमचा टर्नओव्हर होतोय 10 करोड. आता याच्यावरती पेआउट बघा. 10 करोड वरती फक्त 1% जर कॅल्क्युलेट केलं वर्षाचं इन्कम 1 करोड झालं. मित्रांनो 1 लाख वर्षाचं इन्कम पासून 1 करोड वर्षाच्या इन्कम पर्यंत जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 1 करोडच्या आसपास साधारण 7 ते 9 लाखाच्या आसपास तुमचं पर मंथचं इन्कम आलं. म्हणजे इथे तुम्ही एफडीच्या माध्यमातून जरी इन्कम कमवली तरी ती कुठल्याही जॉब किंवा कुठल्याही मी बिझनेसशी सुद्धा कंपॅरिझन करेल, ट्रेडिशनल बिझनेसशी कंपॅरिझन करेल, ही कितीतरी पटीने चांगली ग्रोथ आहे. इथे तुमच्या ज्या इन्कमची ग्रोथ आहे ही गुणाकार होतो, अधिक नाही होत. जॉबमध्ये काय होतं, आपण 10,000 सॅलरी घेतो, 10,000 पासून पुढच्या वर्षी तुमच्या 10,000 गुणिले 2 नाही होत, 10,000 प्लस 5% किंवा जास्तीत जास्त तुम्ही चांगलं काम केलं तर 10% ग्रोथ होणार आहे. कारण मी स्वतः 9 वर्ष जॉब केल्या, मला माहिती आहे जॉबमध्ये किती ग्रोथ आहे. मी 9 वर्ष जॉब मधून 1600 पासून 22,000 वरती पोहोचलो आणि आज टीटीएमएस मध्ये जर बघितलं अवघ्या 4 वर्षामध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आता पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो. आता हे आरडी मधून झालं, एफडी मधून झालं. ह्या दोघांच्या कंपॅरिझन तुम्ही स्लोली करिअर प्लॅन जरी बघितला, एकदम स्लोली जरी ग्रोथ केली तरी सुद्धा अॅन्युअल ग्रोथच्या हिशोबाने एका वर्षामध्ये तुम्ही 16,000 रुपये इन्कम करताय. दुसऱ्या वर्षी सेम सेकंड इयरला 48,000 रुपये वार्षिक इन्कम, अॅन्युअल इन्कम तुम्ही अचीव करू शकता. थर्ड इयरला 1,44,000 रुपयाची इन्कम होते वार्षिक. फोर्थ इयरला 4,42,000 रुपये तुमची इन्कम होते वार्षिक. 5व्या वर्षी 12,96,000 रुपये तुमची इन्कम होते. म्हणजे या टीटीएमएस मध्ये तुम्ही एक 5 वर्षाचा टाइम स्वतःच एम्पायर उभं करायला जर देताय, 5 वर्ष एखाद्या जॉब मध्ये तुम्ही 5 वर्षापूर्वी सुरुवात केलेली जे जॉबची नोकरी जी आहे ही 10,000 पासून किंवा 15,000 पासून सुरुवात करा आणि तुम्ही जज करा की तुम्ही 5 वर्षामध्ये कुठपर्यंत पोहोचला. आणि इथली जी जर्नी आहे 16,000 पासून 5व्या वर्षी 12 लाख रुपये म्हणजे ऍव्हरेज महिन्याचं जे इन्कम आहे तुमचं अराउंड 1,09,000 1,08,000च्या आसपास जात आहे. म्हणजे 16,000 म्हणजे 1,400-1,500 रुपयाची इन्कम तुम्ही 5व्या वर्षामध्ये 1 लाख रुपये प्लस होत आहे. हा कुठल्याच जॉबमध्ये हा एवढा ग्रोथ तुम्हाला दिसणार नाहीये. मी अगेन पुढे जाऊन सांगतो. 6व्या वर्षी तुम्ही स्लोली, आता हे जे मी तुम्हाला सांगतोय हे स्लोली इन्कम आहे. स्लोली जरी तुम्ही ग्रोथ करताय ना, स्लोली जरी काम करताय ना, तरी सुद्धा तुम्ही ही इन्कम अचीव करू शकता. 6व्या वर्षी मित्रांनो बघा 38,88,000 रुपये वार्षिक इन्कम. विचार करा, 38,88,000 वार्षिक इन्कम आणि हीच इन्कम 7व्या वर्षी तुम्ही करताय स्लोली 1,16,64,000. हे जे आकडे मित्रांनो मनाने टाकले नाहीये, तुम्ही तुमच्या अपलाइन म्हणजे ज्यांनी इन्व्हाइट केलं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतील. मी जसं मागाशी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतील 7 वर्षाचा करिअर प्लॅन.
हा 1 करोड वरती कसा पोहोचणार आहे हा तुम्हाला दाखवतील. मित्रांनो, वार्षिक 1 करोड म्हणजे साधारण वर्षाचं 9 ते 9.5 लाख रुपये इन्कम पॉसिबल आहे फक्त आणि फक्त TTMS मध्ये. आणि मी आज त्या मार्गावरती आहे. माझी सुद्धा जर्नी 1600 रुपये पासून सुरुवात झालेली. आज तीच जर्नी 80 ते 90 हजार वरती पोहोचले फक्त 4 वर्षामध्ये. माझ्या 4 वर्षाचा या करिअर प्लॅन मध्ये मी 80,000 वरती 80 ते 90 हजार ऍव्हरेज इन्कम वरती पोहोचलोय. आणि 9 वर्षाच्या जॉब एक्सपिरियन्स मध्ये सुरुवातीचा माझा जॉब ऑलमोस्ट 2,500 ते 3,000 रुपये सुरुवात झालेली आणि ऑफिशियली जॉब. आणि शेवटचा जॉबचा माझी सॅलरी होती 22,000 रुपये. 9 वर्षामध्ये 22,000 वरती पोहोचलोय. आणि TTMS मध्ये मी 4 वर्षामध्ये 80 ते 90 हजार रुपये वरती पोहोचलोय. माझं एज्युकेशन फार नाही, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची डिग्री नाहीये, तरी सुद्धा मी हे अचीव्ह करू शकलो फक्त आणि फक्त TTMS मुळे. याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही डिग्रीची गरज नाहीये, कुठल्याही एज्युकेशनची किंवा ज्याला बोलतो ना स्कूल सर्टिफिकेटची गरज नाहीये. इथे तुम्ही कुठल्याही स्टेजवरती काम करू शकता. जर तुमचं एज्युकेशन 5वी आहे, 10वी आहे, तरी सुद्धा माझ्यासारखं मी सुद्धा 10वी फेल व्यक्ती आहे. मी जर करिअर करू शकतो तर नक्कीच मित्रांनो तुम्ही सुद्धा करिअर करू शकता. सो आपण नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. आता ही जी अपॉर्च्युनिटी आहे, ही अपॉर्च्युनिटी किती मध्ये सुरुवात होते आणि ही अपॉर्च्युनिटी तुम्ही कशी घेऊ शकता. ज्या व्यक्तीने तुम्हाला इथे आणलंय, ज्या या प्लॅन प्रेझेंट वरती तुम्हाला त्याच्याकडे जाऊन तुम्हाला 1,108 रुपयाचा शेअर्स काढायचा आहे. आणि ही जी अपॉर्च्युनिटी आहे 1,118 मध्ये स्टार्ट होते. नथिंग आहे. आणि ही 1,108 रुपयाची जी संधी आहे ही रिफंडेबल आहे. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत नाही. आता याच्यावरती तुम्ही 1,118 मध्ये कुठल्याही मार्केटमध्ये जावा, 1,118 रुपयामध्ये कुठला बिझनेस स्टार्ट होतो मला सांगा मित्रांनो, मी तिथे येईल. ही अपॉर्च्युनिटी मी स्वतः बिझनेस लॉस मध्ये घातलेला माणूस, मला जेव्हा ही 1,118 रुपयामध्ये संधी भेटली तर ती मला सोडायची नव्हती. म्हणून मी ही संधी घेतली आणि 1,108 रुपये भरून मी माझी जर्नी स्टार्ट केली. आज मी तुमच्या समोर आहे. आज बघायला गेलं तर 80 ते 90 हजार रुपये इन्कम काय फार मोठी नाहीये माझ्यासाठी. कारण माझं जे ड्रीम आहे हे पर मंथ 10 ते 12 लाख रुपये कमवणं आहे. आणि हे मी नक्कीच TTMSच्या माध्यमातून कमवणार. जे मी तुम्हाला प्लॅन प्रेझेंटेशन सांगितलंय त्याच माध्यमातून मी फॉलो करतोय आणि त्याच मार्गावरती मी चालतोय. माझे जे सिनियर्स आहेत आणि माझे जे पण गुरु आहेत त्यांच्या बोलण्यावरून चालतोय. ज्याने कोणी तुम्हाला या प्लॅन मध्ये रिप्रेझेंट इन्व्हाइट केलंय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि वेळ न घालवता ही अपॉर्च्युनिटी सोडू नका मित्रांनो. कारण ही जी संधी आहे ही लाखातून काही लोकांना आहे. जर तुम्ही बघितलं पार्टिसिपेट मध्ये फक्त 50 लोक आहेत. म्हणजे जुने ऑलमोस्ट 20 लोक सोडले तर 30 लोक नवीन आहेत या प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये. तर 30 लोक आज एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी ऐकतायत. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला या बिझनेसमध्ये म्हणजे इंट्रोड्यूस करून दिलंय, या प्लॅन मध्ये बसवलंय, त्याला ब्लेस्ड बोला. बिकॉज ऑफ मी पण एक व्यक्ती होतो जो कुठेतरी स्ट्रगल करत होतो, जिथे वेगवेगळ्या डिफिकल्टीला सामोरे जावं लागायचं. मला वेगवेगळ्या गोष्टीतून मी गेलेलो सुद्धा आहे. तर ही संधी माझ्याकडे जेव्हा आली तर आज माझे प्रॉब्लेम्स संपले नाहीत, कमी झाले. पण सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे पैसा, हा माझ्या लाईफ मधून निघून गेला. मला आज कोणाकडे हात पसरायची गरज नाही लागत मित्रांनो. आणि तुम्ही जर बघितलं जॉब मध्ये 1 ते 30 दिवस तुम्ही काम करता, महिन्याच्या अखेरीस तुम्हाला पगार भेटतो. तो पगार 15 दिवसानंतर संपतो आणि 15 तारखेच्या नंतर तुम्हाला पैशाची चणचण भासते. तर मी सांगेल तुम्ही आहे तो जॉब करत करत ही अपॉर्च्युनिटी घेऊ शकता. सेकंड ऑप्शन बघा, आज जर तुम्ही बघितलं तर शेतकरी सुद्धा काय करतात, एका पिकामध्ये दुसरं उपपीक घेतात. म्हणजे जर भाताची शेती करतायत तर त्याच्यामध्ये कुठलं तरी वेगळं पीक लावतात. जर स्ट्रॉबेरीची शेती करतायत तर त्याच्यामध्ये अजून एक पीक घेतात. म्हणजे स्ट्रॉबेरीचं जर पीक घेतलं तर त्याच्यामध्ये फ्लॉवर किंवा कोबी लावतात. जर भुईमुगाचं पीक घेतलं तर त्याच्यामध्ये ऊसाची सुद्धा लागवड करतात. म्हणजे एका इन्कम वरती न राहता तुम्ही 2-2 इन्कमचा फायदा घेतला पाहिजे आणि ते फक्त तुम्हाला TTMS देऊ शकते. सो तुम्ही एवढ्या शांततेने
माझं बोलणं ऐकून घेतलं, मला समजून घेतलं, त्याच्याबद्दल मी मनापासून तुमचे आभारी आहे. या प्लॅनची अपॉर्च्युनिटी मला ज्यांनी दिली, संतोष वाडकर सर, राहुल वाडकर सर, संतोष सपकाळ सर, सचिन वाडकर सर आणि आपल्या सगळ्यांचे महागुरु सुनील दुधाने सर, यांना मी धन्यवाद बोलून प्लॅन इथेच संपवतो. जर कोणाचे प्रश्न असतील तर मित्रांनो 5 मिनिटाचा टाइम आहे तुम्हाला. 5 मिनिटांमध्ये तुमचा माईक ऑन करून तुम्ही कुठलेही प्रकारचे प्रश्न विचारू शकता. मी त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेन 101%. याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्यात त्या सगळ्या मी माझ्या अपलाईनमुळे तुम्हाला प्रेझेंट करू शकलो. जे पण माझं नॉलेज आहे हे माझ्या सिनियरमुळे, माझ्या मेंटॉरमुळे तुम्हाला भेटलं. आणि ज्या पण काही याच्यामध्ये मिस्टेक झाल्या त्या मी माझ्या मानून मी तुम्हाला थँक्यू बोलून माझा प्लॅन इथेच संपवतो. थँक्यू सो मच. ज्याचे कोणाचे क्वेश्चन असतील तुम्ही तुमच्या अपलाईनला पण विचारू शकता. 5 मिनिटाचा टायमिंग आहे मित्रांनो. तुम्ही तुमचा माईक ऑन करून मला क्वेश्चन करू शकता. थँक्यू. मला लागत रिफंड भेटते. कोणाला काय जर प्रश्न असेल तर मला विचारू शकता. आपल्याकडे 2 ते 3 मिनिटाचा टाइम आहे. बिंदास मला प्रश्न विचारू शकता, कुठलेही संकोच न बाळगता. मला वाटते मित्रांनो तुम्हाला सर्व जे पण मी प्लॅन प्रेझेंट केला तो आवडला असेल आणि नक्कीच तुमच्या आयुष्यातली ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असेल. संध्या खूप कमी येतात मित्रांनो, पण ज्या संधीचा तो फायदा घेतो तोच आपल्या आर्थिक परिस्थितीवरती सक्सेस मिळवतो. सो हे 2 शब्द माझे इथे संपले. थँक्यू सो मच तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि माझं ऐकून घेतल्याबद्दल. ऑल मेंटॉर्स, ऑल सिनियर्स, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सर.